हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी. आज आपण बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. ओके, तर हे स्टेट बोर्डसाठी, महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी आणि ते इंग्लिश मीडियम. तुम्ही या ठिकाणी बघा, आपला नवीन सिलेबस हा अशा पद्धतीने आहे. कधी चेंजेस झाले हे फर्स्ट एडिशन 2020 आणि रिप्रिंट केलेली परत 2021. हे सर्व सिलेबस जो आहे तुमचा न्यू सिलेबसप्रमाणे हे आता शिकवायचं चाललं आहे. याच्या अगोदर मी काही लेक्चर टाकले ते तुम्ही बघून घ्या. ओके, तर या ठिकाणी आपलं पहिलं चॅप्टर कुठलं आहे? फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिपचे मी व्हिडिओ टाकलेत. आता त्याच्यानंतर स्टार्ट होतं आहे त्यातलाच आहे ते पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि हे कोणासाठी? इंग्लिश मीडियम, बट एक्सप्लेनेशन लँग्वेज आहे आपली मराठी. हिंदी जी असेल ती, जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात. तर हे दाखवलंच मी तुम्हाला आत्ताच न्यू सिलेबसप्रमाणे आहे. तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट ही स्टार्ट करतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी ह्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. तर पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये एकूण 3 अकाउंट असतात. त्यातलं फर्स्ट अकाउंट कुठलं आहे? आपलं ट्रेडिंग अकाउंट. काय आहे? ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंटला 2 साईड असतात, एक असते डेबिट आणि एक असते क्रेडिट. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मित्रांनो की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कुठले कुठले आयटम येत आहेत ते सर्व आपल्याला काय करायचे आहेत, आठवण ठेवायची असते. त्याशिवाय आपल्याला फायनल अकाउंट हे जमणार नाही. कारण की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कुठले आयटम येतात, नंतर क्रेडिट साईडला कुठले आयटम येतात. चुकून जर ट्रेडिंग अकाउंटचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जर डेबिट साईडला लिहिलं गेलं तर तुमचं बॅलन्स शीट हे मॅच होणार नाही. आलं मग लक्षात? या ठिकाणी बघा, फर्स्ट अकाउंट कुठलं आहे? ट्रेडिंग अकाउंट. त्याला 2 साईड आहेत, एक हे डेबिट आणि एक हे क्रेडिट. तर हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आलं लक्षात? त्यानंतर पुढची प्रोसेस असते आपली फायनल अकाउंट सॉल्व करण्याची. हे आपलं सेकंड अकाउंट. तुम्हाला अगोदरच बोललो किती अकाउंट असतात टोटल? 3 अकाउंट असतात. तर सेकंड आहे मित्रांनो आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, जी तारीख दिलेली असेल ती. आता आपलं अकाउंटिंग इयर कधी स्टार्ट होतं? 1 एप्रिल टू 31 मार्च. ओके, कधीपर्यंत? 31 मार्च. मग इथे कुठलंही वर्ष असू द्या तुमचं, त्याप्रमाणे हे सर्व गोष्टी चालत असतात. बघा, आता तुम्हाला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटसारखा सेम तुम्हाला सारखं दिसत असेल. बघा, डेबिट साईड आहे या साईडला, या साईडला आहे क्रेडिट साईड. ओके, इथे काय दिसतोय? पर्टिक्युलर. इथे अमाऊंट. आता ट्रेडिंग अकाउंटप्रमाणेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा किती आयटम येत आहेत. ते सर्व तुम्हाला काय करावं लागेल? पाठ करावं लागेल. आता ते पाठ कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे झालं डेबिट आयटम. त्यानंतर क्रेडिट साईडला कुठले कुठले आयटम येतात ते या ठिकाणी सर्व दिलेत. तर हे झालं तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर आहे इथपर्यंत? हे होतं दुसरं अकाउंट. अँड फायनल असतं ते बॅलन्स शीट. यालाच म्हणतो आपले तिसरं अकाउंट असतं बॅलन्स शीट ॲज ऑन. यालाही काय असतं? एंडिंग तारीख असतं 31 मार्च, जो वर्ष दिलेलं असेल त्याप्रमाणे. बट याच्यात मेजर चेंजेस काय दिसतोय मित्रांनो? इथे डेबिट, ओके, इथे डेबिट नसतो. आलं का लक्षात? आणि इथे काय असतो? क्रेडिट नसतो. मग काय असतं याच्या जागेवर? या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की या ठिकाणी लायबिलिटीज असतात आणि या ठिकाणी असतात ॲसेट्स. आलं लक्षात? हा मेजर चेंजेस आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्ही ट्रेडिंग अकाउंट जर बघितलं, या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला कुठे लायबिलिटीज ॲसेट दिसतं आहे का? नाही. इथे काय आहे? डेबिट आणि इथे काय आहे? क्रेडिट. आणि हे तर डेबिटचे आयटम्स आहेत, हे सर्व क्रेडिटचे आहेत. नंतर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पण बघा डेबिट दिसतंय, क्रेडिट दिसतंय. सर्व आयटम डेबिटचे आणि क्रेडिटचे दिलेत. बट तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसणार नाही डेबिट आणि
क्रेडिट. तर काय येईल मग? लायबिलिटीज आणि काय येईल मित्रांनो? ॲसेट्स. आलं लक्षात? तर या ठिकाणी तुम्हाला पण काय करावं लागेल? ज्या पद्धतीने डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आयटम आहेत, त्याचप्रमाणे लायबिलिटीजला कुठले कुठले आयटम येतात ते तुम्हाला पाठ करावं लागेल. ओके. आणि जसं लायबिलिटीज साईडला आहेत त्याचप्रमाणे काय तुमचं ॲसेट्स दिलेले आहेत. ह्या सर्व काय आहेत? तुमच्या ॲसेट्स आहेत. ह्या ॲसेट्स पण काय करावं लागतील तुम्हाला? पाठ करावे लागतील. आलं लक्षात? आता हे पाठ करणं काय एवढं कठीण नाही, खूप सोपं आहे. ती कसे पाठ करायचे ते मी सांगणारच आहे. हे बघा, आता तुमच्या बुकमध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहेत. ओके. सुरुवातीला कुठले प्रॉब्लेम आहेत? सॉल्व प्रॉब्लेम्स. सॉल्व प्रॉब्लेम जे दिलेले आहेत तर हे आता तुमचे सॉल्व प्रॉब्लेम आहेत. क्लिअर? तर असे भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी दिला आहे क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे ह्या तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? बॅलन्स शीट तयार करायचं आहे. कोणाचं आहे मग ते? शिल्पा अँड कतरिना. तर या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला असतो क्वेश्चनमध्ये अशा पद्धतीने. मग याच्यावरनं तुम्हाला किती मार्क्सला येतो? हा 15 मार्क्सला असतो. किती? 15 मार्क्स. आलं लक्षात? हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये 3 अकाउंट येत असतात. पहिलं असतं ट्रेडिंग अकाउंट, सेकंड असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट इज बॅलन्स शीट. तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे क्वेश्चन आल्यानंतर हे सर्व आयटम हे काय असतात? मिक्स असतात. मग याच्यातनं आपल्याला शोधायचं असतं की ट्रेडिंग अकाउंटला कुठलं जाणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठलं जाणार. बघा, आता मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. काय करायचं असतं, कसं लिहायचं असतं. बघा, ट्रेडिंग अकाउंट जे असतं आपलं, काय? ट्रेडिंग अकाउंटच्या 2 बाजू असतात. एक असते डेबिट आणि एक असते क्रेडिट. आलं लक्षात? एक असते डेबिट आणि एक असते क्रेडिट. तर हे शॉर्टमध्ये कसं लिहिणार? डेबिट साईडचा जर आयटम असेल तर काय लिहिणार? TD. आणि क्रेडिट साईडचा जर असेल तर काय लिहिणार? TC. आलं लक्षात? हे झालं ट्रेडिंग अकाउंटबद्दल. दुसरं अकाउंट कुठलं असतं आपलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेकंड कुठलं अकाउंट असतं आपलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्हाला मी स्पेशलच लिहून देतो एका याच्यात. हे बघा, हे आपलं ट्रेडिंग अकाउंट. याचे 2 बाजू असतात. एक असते डेबिट, एक असते क्रेडिट. हे शॉर्टमध्ये कसं लिहिणार? TD. आणि हे कसं लिहिणार शॉर्टमध्ये? TC. हे झालं फर्स्ट अकाउंट. सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. तर याच्याही 2 बाजू असतात. एक असते डेबिट आणि एक असते क्रेडिट. आता डेबिट कसं लिहिणार मग तुम्ही? एकदम सोपं आहे. डेबिट असेल तर कसं लिहिणार? PD, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड. आणि क्रेडिट असेल तर कसं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. असं आलं लक्षात? अशा पद्धतीने लिहायचं. नेक्स्ट, थर्ड इज बॅलन्स शीट. मग शेवटचं कुठलं असतं आपलं? बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटचे 2 बाजू असतात. कुठले? एक असते लायबिलिटी आणि एक असते ॲसेट्स. मग मी या ठिकाणी न लिहिता मी हे खाली लिहितो. हे बघा, बॅलन्स शीटचे 2 बाजू असतात. एक असते लायबिलिटीज आणि एक असते ॲसेट्स. ओके. तर ह्या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये 2 बाजू म्हणजे पहिली असते लायबिलिटी, सेकंड असते ॲसेट राईट हँड साईडला. तर शॉर्टमध्ये कसं लिहिणार? L आणि A. आलं लक्षात? लायबिलिटीज म्हणजे काय असतं? आपली देणं असतं. म्हणजे कोणाकडनं पैसा मी ॲडव्हान्समध्ये घेतला असेल किंवा उधारीवर घेतला असेल तर तो देणं असतं. आणि ॲसेट्समध्ये काय असतं? सर्व आपली मालमत्ता असते. काय असते? मालमत्तामध्ये काय काय येतं मग? तुमचं व्हेकल आलं, मोबाईल आलं, सर्व गोष्टी ह्या येत असतात. तर हे बघा, आता या ठिकाणी काय केलेलं आहे? क्वेश्चन दिला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता आपण या ठिकाणी शोधू कुठला आयटम कुठल्या साईडला येत असतो त्याप्रमाणे. बघा, आता पहिलं जर मी सांगितलं
पहिलं काय दिलं आहे तुम्हाला, लँड अँड बिल्डिंग. तर तुम्हाला आता सुरुवातीला जमणार नाही लँड अँड बिल्डिंग काय आपल्याला. तर अशा तुमच्याकडे तर मग हे फॉर्मॅट दिलेलाच आहे, कुठला, बॅलन्स शीट आणि त्याचा. तर तो काय करायचा, लगेच ओपन करायचा. आता तुम्हाला लँड अँड बिल्डिंग नेमकं बॅलन्स शीटमध्येच येतं का, असं तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुमच्याकडे तर तिघ अकाउंट आहेतच. एक हे ट्रेडिंग अकाउंट, एक हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड हे बॅलन्स शीट. मग तिघांमध्ये शोधायचं. बट एक लक्षात ठेवा, ॲसेट्स हे जर तुम्हाला बघायचे असतील तर सर्व कुठे मिळतील, बॅलन्स शीटमध्ये. प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये कधी ॲसेट्स हे येत नाही. आलं लक्षात. तर पहिले हे तुम्हाला हे काय करायचे, तिघं अकाउंट काय करायचे तुम्हाला, प्रिपेअर करायचे आहेत. ओके. हे जोवर तुम्ही थोडं रोज बघत नाही तोवर तुम्हाला हे यातलं आयटम डायरेक्टली असे ओळखता येणार नाही. आता लँड अँड बिल्डिंग कुठे दिसतंय, हे बघा, ॲसेटला. आलं लक्षात, कुठे दिसतंय, या ठिकाणी. ओके. तर 1 मिनिट, जरा कलर चेंज करतो म्हणजे ते लगेच दिसेल. हे बघा, लँड अँड बिल्डिंग कुठे दिसतंय, ॲसेटला. मग तुम्ही हा क्वेश्चन आला आहे तर लँड अँड बिल्डिंग कुठल्या साईडला जाईल, ॲसेटला. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. मग आता मला माहिती आहे फर्निचर काय आपली ॲसेट आहे, डेटर्स काय आपली ॲसेट आहे, स्टॉक काय आता आपण काय असतो, ॲसेटच असतो. बॅड डेब्स कुठे जाणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे जाणार, हे सर्व गोष्टी काय असतात आपल्याकडे दिलेल्या असतात. हे बघा, आता तुम्हाला मी नंतरचं काय बोललो की सन्ड्री डेटर्स आणि फर्निचर. बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो सन्ड्री डेटर्स आणि फर्निचर. लगेच इथे आपल्याला सापडलंच. 1 मिनिट. हे बघा, फर्निचर दिसलं का तुम्हाला, या ठिकाणी फर्निचर म्हणजे कुठे, ते ॲसेटला आहे. ओके. नंतर पुढे काय म्हणतोय तो, डेटर्स. आता डेटर्स पण या ठिकाणी तुम्हाला लगेच सापडेल. आलं लक्षात. सर्व काय आहेत, हे ॲसेट्स आहेत. अशा प्रकारे तुम्हाला शोधायचे आहेत. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला डेटर्स दिसत असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, सन्ड्री डेटर्स. अशा प्रकारे हे सर्व शोधायचं असतं. मग पुढचे आयटम काय आहेत, सर्व वेजेस, सॅलरीज. आता वेजेस आणि सॅलरीज कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येत असतात. नंतर सॅलरीज कुठे येत असते, या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी सॅलरी. मग हे कुठल्या अकाउंटला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आहे. मग तुम्ही कसं लिहिणार, या ठिकाणी सॅलरीज डेबिटला आहे प्रॉफिट अँड लॉसचा, म्हणजे इथे काय लिहिणार, PD. आलं लक्षात, कसं लिहिणार, PD. बस एवढं सोपं असतं. सुरुवातीला काय करायचं असतं, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व हे लिहून घ्यायचं असतं. ओके. हे झालं PD. मग आता हे सर्व ह्या साईडचे आयटम आणि ह्या साईडचे आयटम जेवढे पण तुम्हाला काही दिसत आहेत ते सर्व काय करून घ्यायचे असतात, लिहून घ्यायचे असतात. आता नेक्स्ट जर अजून काही तुम्हाला बघायचं असेल तर काय काय येईल, हे बघा, या ठिकाणी तुम्हाला बॅड डेब्स दिसत असेल. ओके. मग हे कुठलं अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग या ठिकाणी बॅड डेब्स दिलेला आहे. कुठे बॅड डेब्स, या ठिकाणी, म्हणजे कुठे जाणार, हा PDला. एवढं सोपं असतं. तर या पद्धतीने हे सर्व काय करायचं असतं, तुम्हाला लिहायचं असतं. आता बघा, या ठिकाणी हे दोन आहेत, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. मग कुठे येणार, शोधायचं, तिघं अकाउंट शोधायचे. या ठिकाणी बघा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. मग कुठे हे बॅलन्स शीट कुठे दिलं आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईडला. मग त्या पद्धतीने आपण काय करायचं असतं, क्वेश्चनमध्ये लिहून घ्यायचं असतं. हे बघा, ही आहे ॲसेट आणि ही पण काय आपली ॲसेट आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने हे जेवढे पण काय आयटम दिसत आहेत तुम्हाला, हे सर्व काय करायचे असतात, लिहायचे असतात. आता कॅपिटल शिल्पा आणि कॅटरीनाचं दिलं आहे. आता हे कॅपिटल कुठे येत असतं, लायबिलिटीला येत असतं. हे बघा, तुम्हाला दाखवतो, कुठे आपलं बॅलन्स शीट हे दिसलं का, कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी सर्व पार्टनर्सचे नावं दिलेत. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी सर्व लिहून घ्यायचं आहे. आलं लक्षात. आता या ठिकाणी परत एक सांगतो, सेल्स कुठे येणार, मग शोधायचं कुठल्या अकाउंटला येणार, सेल्स. यस, कुठे आलं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे काय, TCला. ओके. मग मी कसं शॉर्टमध्ये लिहिल, TC. तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, जे शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर कशा पद्धतीने लिहिणार, अशा पद्धतीने. ट्रेडिंग अकाउंटच्या काय असेल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असेल तर TD, क्रेडिटला असेल तर TC, डेबिटला असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तर कुठे लिहिणार, PD, क्रेडिटला असेल तर PC, आणि बॅलन्स शीटला काय लिहिलेलं आहे, लायबिलिटी आणि ॲसेट. बस
याच्यात काही तुम्हाला एकदम वेगळं काही वाटतंय का? नाही. ही झाली प्रोसेस. काय केलं आपण सुरुवातीला? बघा, सुरुवातीला काय केलं आपण? आपल्याकडे क्वेश्चन आला. ओके, मी हे काय केलं, सर्व आयटमच्या पुढे कुठला आयटम कुठल्या साईडला जातोय ते सर्व अगोदर लिहून घेतलं. आलं लक्षात? हे लिहिलं गेल्यानंतर मग काय करतो आपण मित्रांनो? ते लिहिलं गेल्यानंतर आपले सेकंड स्टेप येते ती ॲडजस्टमेंट. हे खूप महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? जर हे तुम्हाला व्यवस्थित जमलं नाही तर मग थोडंसं कन्फ्युजन वाढेल, कारण की जोवर हे ॲडजस्टमेंट तुम्हाला येत नाही तोवर तुमचं फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंटचे कधीही लक्षात ठेवा, 2 इफेक्ट होत असतात. फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट. पहिला इफेक्ट जर डेबिटला झाला असेल तर दुसरा इफेक्ट होणार क्रेडिटला. आणि हे ॲडजस्टमेंटचे जे इफेक्ट आहे हे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये जात असतात. तर यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल? ॲडजस्टमेंटचे काय करावे लागतील? 2 इफेक्ट अगोदर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करावे लागतील. ओके, तर सुरुवातीला काय केलं आपण? सर्वात पहिले ट्रेडिंग अकाउंटचे कुठले कुठले आयटम आहेत ते आपण बघितले. ओके, हे सर्व आयटम कुठले कुठले डेबिटला येतात ते बघितले, क्रेडिटला कुठले येतात ते बघितले. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला, डेबिट साईडला कुठले आयटम, क्रेडिट साईडला कुठले आयटम, अँड बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला कुठले आयटम. आलं लक्षात? लायबिलिटी साईडला कुठले आयटम आणि ॲसेट साईडला कुठले आयटम, हे सर्व काय करायचं तुम्ही अगोदर लिहून घ्यायचं आहे. नंतर नेक्स्ट स्टेप काय येते तुमच्यावाली? ॲडजस्टमेंट. आता बघा, हे क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? अशा पद्धतीने सर्व लिहून घ्यायचं आहे. ओके, नंतर क्वेश्चनमध्ये हे ॲडजस्टमेंट ही गोष्ट दिलेली असते. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात. एक जर डेबिटला गेलं तर एक क्रेडिटला जाणार. हे काय तुमचं फिक्स नाही की डेबिटला जाणार नाही क्रेडिटला जाणार. काही ॲडजस्टमेंटमध्ये अशा गोष्टी मॅक्झिमम टाईम घडत असतात. ओके, ते या ठिकाणी बघा तुम्हाला सर्व ॲडजस्टमेंट वेगवेगळ्या टाईपच्या दिलेल्या आहेत. तर ह्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कसे येतात ते शिकण्यासाठी अगोदर आपल्याला सर्व ॲडजस्टमेंट काय करावं लागतील मित्रांनो? लिहून घ्याव्या लागतील. सो लेट स्टार्ट. आपण काय करू आता? ॲडजस्टमेंट लिहूत आणि त्याच्यावाले 2 इफेक्ट लिहूत. तर पहिलं काय आपलं? पहिले लिहून घेऊत आपण ॲडजस्टमेंट्स टू इफेक्ट्स. ओके, ॲडजस्टमेंट टू इफेक्ट्स. याच्यामध्ये जवळपास 16 ते 17 ॲडजस्टमेंट तुम्हाला दिले आहेत. तर बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे आपली क्लोजिंग स्टॉक. काय येणार ती? क्लोजिंग स्टॉक. यालाच दुसरं नाव काय मित्रांनो? स्टॉक इन हँड. ओके, स्टॉक इन हँड अशा पद्धतीने क्वेश्चन दिलेला असेल. मग क्लोजिंग स्टॉक हा कधी लक्षात ठेवा, कधी असतो? 31 मार्चला असतो आणि वर्ष हे दिलेलं असतं, ते त्या पद्धतीने लिहायचं असतं. कधी असतो? 31 मार्चला तुमचा क्लोजिंग स्टॉक असतो. तर मग याच्यात काय येतील? परत 2 इफेक्ट येतील. मी अगोदरच बोललो ॲडजस्टमेंटचे काय बघतोय आपण? 2 इफेक्ट्स. पहिला इफेक्ट कुठे येणार? कुठेही येऊ शकतो. तो डेबिटला येईल असं काही नाही, तो क्रेडिटला येईल असंही काही नाही. तर बघा, क्लोजिंग स्टॉक हे असं ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिलेलं असेल तर काय करायचं? मी तुम्हाला अगोदरच शिकवलो आहे. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट असेल तर ट्रेसी मी सुरुवातीला लिहून देतो, लागेल तर नंतरून तुम्ही ते बघून घ्या. ओके, मग पहिला इफेक्ट येतो तो ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे येणार? क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग हे शॉर्टमध्ये कसं लिहितो आपण? TC. आलं लक्षात? एवढं सोपं आहे. आणि सेकंड इफेक्ट येतो तो बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कुठे? ॲसेटला. ओके, म्हणजे ॲसेट कुठे असते? राईट साईडला असते. मग याला शॉर्टमध्ये कसं लिहिणार? A. आलं लक्षात? अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला मेन काय दिसतं या ठिकाणी? हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. TC आणि A हे झालं तुमचं शॉर्टकट. हे झालं पहिलं.
चलो सेकंड बघू आता. सेकंड क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट टी सी आणि ॲसेटला. नेक्स्ट डेप्रिशिएशन, तुम्ही पण लिहित चालायचं आहे. ओके, सोबतच लिहित चला. डेप्रिशिएशन ऑन ॲसेट्स. डेप्रिशिएशन काय म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होणे. 10,000ची वस्तू आहे, किती? 10,000ची. ती 1 वर्षानंतर तुम्ही विकायला गेलात. सपोज एक्झाम्पल मोबाईल आहे, तुमचं काय आहे? मोबाईल आहे 10,000ला घेतलेला. तो तुम्ही 1 वर्षानंतर विकायला गेलात तर कितीला जाईल तो? 10,000त जाईल का? नाही. तर कितीला जाईल तो? 2,000ला. 2,000 कमीने जाईल म्हणजे 8,000त जाईल. ओके, मग किती लेस होणार? 2,000 लेस होणार. मग कितीला आलं? किती कॅश आली तुमच्याकडे? ओनली 8,000. मग 2,000 रुपये काय आहे? माझे डेप्रिसिएशन आहे. काय आपलं? डेप्रिसिएशन. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे डेप्रिसिएशन असतं. तर कुठलीही ॲसेटवरती डेप्रिसिएशन हे लागत असतं. सपोज मी बाईक घेतली 1 लाखाची, ती 5 वर्षानंतर विकायला गेलो तर ती 1 लाखात विकली जाईल का? नाही. ती किती? काहीतरी कितीची वाली किंमत कमी होईल. मग जी किंमत कमी होईल तिलाच काय म्हणतो आपण? डेप्रिसिएशन. मग याचे परत दोन इफेक्ट कुठले कुठले होणार? मग जे ॲसेट दिलेलं आहे, आता ॲसेटमध्ये भरपूर येतात. मशनरी येते, प्लॅन्ट अँड मशनरी येते, बिल्डिंग येते, त्यानंतर मोटर व्हेकल येते. अशा भरपूर ॲसेट्स आहेत जे बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला दिलेले आहेत. ॲसेट्समधून काय येईल? मग पहिला इफेक्ट ॲसेट्समधून लेस. आलं लक्षात? काय येईल? लेस. मग या ठिकाणी शॉर्टमध्ये कसं लिहिणार? ॲसेटमधून लेस. आलं लक्षात? एमधून मायनस. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे येणार? डेबिट साईडला. कुठे येणार? डेबिट साईडला. ओके, मग हे शॉर्टमध्ये कसं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस डेबिट दिलं आहे, मग काय होणार? पी डी. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो? हे काय महत्त्वाचं आहे? हे पार्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. ॲसेटमधनं लेस आणि पी डीला. अशा पद्धतीने तुम्ही काय करा? पाठ करत चला. एकदम सोपं आहे, काय एवढं कठीण नाही. ओके, जर काही अडचण आली तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यावरती कमेंट्स. व्हॉट्सॲप नंबर पण तोच आहे, तुम्ही कमेंट्स पण करू शकतात. यूट्यूबचं खाली कमेंट बॉक्स आहे त्याच्यात. ओके, हे झाले 2 ॲडजस्टमेंट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू. आता हे सर्व काय करायचं आहे? तुम्हाला पाठ करायचं आहे. हे कसं पाठ करायचं ते मी तुम्हाला सांगणार. फर्स्ट आहे आपलं क्लोजिंग स्टॉक, सेकंड आहे आपलं डेप्रिसिएशन. जे महत्त्वाचे आहे तेच देतो आहे हां, लक्षात ठेवा. नंतर थर्ड येतं आउटस्टँडिंग. सॉरी, जरा अक्षर खराब येतं आहे टॅबवरती. वन मिनिट, तुम्ही लिहित चला सोबत. आउटस्टँडिंग काय? एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आणि त्यालाच काय दुसरा शब्द? अनपेड एक्सपेन्सेस. अनपेड एक्सपेन्सेस. जर तुम्हाला हा व्हिडिओ स्लो वाटत असेल तर यूट्यूबला जे राईट साईडला वरती 3 डॉट असतात ना, त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी क्वालिटी आणि स्पीड पण वाढवू शकतात. ओके, आता हे लिहिण्याच्या याच्यात थोडंसं स्लो होत असेल व्हिडिओ तर तुम्ही तो फास्ट करू शकतात. 1.5 टाइम्स फास्ट करू शकतात, 2 टाइम्स फास्ट करू शकतात, 1.7 टाइम फास्ट करू शकतात. त्याला नो इश्यू. तुमच्या पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ फास्ट आणि स्लो करू शकतात. ओके, तर अनपेड एक्सपेन्सेस काय देतो इथे आपण? अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंगला दुसरा शब्द काय आहे? अनपेड एक्सपेन्सेस. ओके, याचे परत 2 इफेक्ट लिहू. मग आता याचे 2 इफेक्ट या ठिकाणीच लिहून घेऊ एका पेजवर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता तुम्ही म्हणणार सर एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं? आता एक्सपेन्सेसमध्ये काय काय येत असतं बरं, कोण सांगल? बघा, एक्सपेन्सेसमध्ये काय काय येईल? एक येईल सॅलरी,
हा काय आपला खर्च आहे. एक्सपेन्स म्हणजे काय खर्च. नंतर काय येईल वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. आलं लक्षात. काय मजुरी. सॅलरी आणि मजुरी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी सॅलरी झालं, नंतर वेजेस, नंतर काय येऊ शकतं अजून रेंट. अशा भरपूर टाईपच्या, हे फक्त एक एक्झाम्पल दिलं मित्रांनो, भरपूर एक्सपेन्सेस आहेत. ओके. आउटस्टँडिंग म्हणजे काय, देणे बाकी. काय, देणे बाकी. आता मला सांगा, मी कोणाकडनं 10,000 रुपये आणले. ओके. मी जर कोणाकडनं माझ्या अडचणी आल्या त्यावेळेस 10,000 रुपये आणले, तर ते काय झालं माझं, देणं झालं. काय झालं, देणं म्हणजे काय, आउटस्टँडिंग. सपोज मला कोणाला 10,000 द्यायचे आहेत, मी दिले त्याला फक्त 5,000 रुपये, तर 5,000 रुपये माझी काय झाली, आउटस्टँडिंग झाली. म्हणजे काय, देणं बाकी असणे. ओके. तर अशा पद्धतीने हे सर्व येत असतं. तर लक्षात ठेवा, एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं ते आपण अगोदर शिकलो. जे ते एवढं बेसिक पण आपल्याला शिकण्यात काय अर्थ नाही. आलं लक्षात. कारण की ह्या सर्व गोष्टी तुमच्या 11वीला झालेल्या आहेत. तुम्हाला फायनल अकाउंट हे पण होतं, बट ते फक्त पार्टनरशिपचं नव्हतं, प्रोप्रायटरचं होतं. आलं लक्षात. तर चला, नो प्रॉब्लेम. जरी नसेल तुमचं 11वीला काही झालेलं, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व जे जे आयटम येत आहेत त्याप्रमाणे मी काय करतो आहे, एक्सप्लेन करतो आहे. आता ॲसेट्समध्ये मी सांगितलंच तुम्हाला भरपूर गोष्टी येतात. काय येतात, मोटर, कार. बॅलन्स शीटच्या तुम्ही ॲसेट साईडला बघून घ्या कुठल्या कुठल्या आयटम येत आहेत ते. आलं लक्षात. तर या ठिकाणी पाठांतर करण्याची पद्धत पण ही रोज रोज जर तुम्ही याला बघत राहिले ना, तुमचा आपोआप पाठ होऊन जाईल. आणि याला अजून एक शॉर्ट ट्रिक सांगणार मी कसं पाठ करायचं ते. आपलं व्यवहाराबद्दलच सर्व चालतं आहे. अकाउंटमध्ये काय नवीन काहीतरी विशेष काही नसतं, फक्त एक प्रोसेस असते, त्याप्रमाणे आपल्याला जायचं असतं. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी, वेजेस, रेंट आणि भरपूर काही इतर गोष्टी येत असतील. ओके. तर तुम्ही ते बघून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी याचे दोन इफेक्ट जर द्यायचं म्हटलं, तर आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी. मग काय करावं लागेल, त्याला ॲड करावं लागेल. ॲडेड इन जे एक्सपेन्स दिलेलं असेल ते, ॲडेड इन एक्सपेन्स. मग आता सपोज आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली असेल, तर काय करणार, सॅलरी लिहायचं. ओके. आणि प्लस करायचं जी अमाऊंट दिलेली असेल आउटस्टँडिंग अमाऊंटची. ते कसं सोडवायचं ते मी सांगणारच. ॲडेड इन एक्सपेन्सेस, तर याच्यावाले दोन इफेक्ट कुठे कुठे जाऊ शकतात. एक जाऊ शकतं TDला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. असं दोघं ठिकाणी जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणणार सर हे दोघं ठिकाणी कसं काय, बघा आता लक्षात घ्या. वेजेस जर असेल तर काय जाणार, TDला जाणार. कुठे जाणार, TDला. ओके. जर वेजेस असेल तर TDला जाणार, आणि सॅलरी असेल तर PDला जाणार. बस एवढं सोपं आहे. ते ज्यावेळेस तुम्ही आयटम पाठ करणार ना, त्यावेळेस तुम्हाला आपोआप लक्षात येईल. हे झालं पहिलं. आता सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट शॉर्टकट असंही लिहितात. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, बॅलन्स शीट लायबिलिटीज साईड. ओके. सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बॅलन्स शीट लायबिलिटी. मग तुम्हाला सांगितलं जे शॉर्ट कसं लिहिणार, अशा पद्धतीने. आलं लक्षात. तर सर्वात महत्त्वाचं काय होतं या ठिकाणी, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. ओके. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आले तर काय करणार, ॲडेड इन एक्सपेन्सेस. मग ते कुठे कुठे जातं, TDला आणि PCला, ॲडेड इन एक्सपेन्सेस. मग दुसरा इफेक्ट कुठे येतो, बॅलन्स शीटला. ओके. चलो, तुम्ही सोबतच लिहित चालायचं आहे, त्याशिवाय कळणार नाही. झालं का तिसरं. नेक्स्ट 4 नंबर, आउटस्टँडिंग इन्कम. आता हे काय झालं, एक्सपेन्स झालं. मग त्याचं अपोजिट काय येईल, इन्कम. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आउटस्टँडिंग इन्कम. इन्कम किंवा त्याला दुसरं काय शब्द, इन्कम रिसिएबल. इन्कम रिसिएबल. आता मला सांगा इन्कम म्हणजे काय, हे तर कळायला पाहिजे ना. ओके. इन्कम म्हणजे काय. आता मला एक सांगा, आपण कुठे बिझनेस करतो. ओके. बिझनेसमधनं काय येत असतो, आपल्याला पैसा येत असतो. आता त्यातनं आपण काय करतो, जो पण काही खर्च असेल, एक्सपेन्स वगैरे असेल, तो सर्व काय करतो, मायनस करतो. आणि जे पण काही पैसा राहतो तो काय असतो, आपला इन्कम असतो. पैसा उरलेला काय असतो, इन्कम असतो. किंवा
इन्कम जर सोप्या भाषेत सांगायचं, सपोज मी एखादा बिझनेस टाकला, एक्झाम्पल बुक सेल करायचा, तर काय किती बिझनेस होतो आहे रोज, तर वर्षभरात किती बिझनेस झाला, ओके, ते सर्व काय झालं माझं इन्कम. अशा वेगवेगळे सर्व इन्कम वेगवेगळ्या बिझनेसमध्ये तुम्ही दाखवू शकतात. ओके, तर इन्कममध्ये म्हणजे काय आहे, आलेला पैसा. ओके, आपल्याकडे आलेला पैसा, आपल्याकडे आलेला पैसा. आलं लक्षात? एवढंच लक्षात ठेवा सध्याला, तरी एवढंच लक्षात ठेवा. जर ते डिटेल बघायचं असेल तर ते भरपूर गोष्टीत. तर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, आउटस्टँडिंग म्हणजे काय, आता इन्कम म्हणजे काय येणारं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय देणे. ओके, मग आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, येणे बाकी, इन्कम जे आहे ते काय आहे बाकी. तर मग जे बाकी असेल त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. आलं लक्षात? मग इन्कममध्ये काय काय आयटम येऊ शकतात, कोण सांगू शकतं? बघा, कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा की इन्कममध्ये काय काय येऊ शकतं. बघा, काय काय रिसीव करू शकतात, रेंट. आता मी जर बिल्डिंग असेल माझी आणि मी जर ती दिलेली असेल भाड्याने शॉपला, किंवा एखादा शॉप मी भाड्याने दिलेलं असेल, तर त्याचं काय येऊ शकतं मला, रेंट. नंतर बँकेत जर मी पैसा ठेवलेला असेल तर त्याचं काय येऊ शकतं, माझं इंटरेस्ट येऊ शकतो. काय येऊ शकतो, इंटरेस्ट. जर मी कमिशन बेसिसवरती जर काही काम करत असेल, सपोज मी LIC एजंट आहे, ओके, तर मी काय करू शकतो, ते जे पॉलिसी काढेल तर त्याच्यावरती काय मिळतं, मला कमिशन मिळतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने. किंवा तुम्ही शेतकऱ्याचा माल घेऊन, शेतकरी इथे जातो मार्केटला, तर ते जे विकून देतात ते काय असतात, कमिशन एजंट असतात. आणि नंतर तुम्ही रेंटने जर होम जर पाहिजे असेल, किंवा तुम्हाला जर विकत जर घर पाहिजे असेल, तर तुम्ही काय करतात, त्या पद्धतीने त्या ब्रोकरेज देतात, म्हणजेच काय, कमिशन देत असतात. अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी काय करायच्या असतात, यात येत असतात. आलं लक्षात? तर या ठिकाणी बघू आता काय आहे, मग तुमचं आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे येणारा पैसा. काय, येणारा पैसा. तर मग इन्कममध्ये ॲड काय लिहिणार, इन्कममध्ये ॲडेड इन इन्कम. ओके, आणि दुसरा इफेक्ट काय होऊ शकतो, ॲसेट. आलं लक्षात? मग ॲसेट कुठे येतं, बॅलन्स शीटला, राईट साईडला. एवढं सोपं आहे. मग इन्कममध्ये ॲड. मग एक लक्षात ठेवा, इन्कम ही कधी पण कुठे लिहित असतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कधीच लिहित नाही. कुठे लिहितो मग आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे PC. आणि ॲसेट तर दिलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये, म्हणजे याचे शॉर्टकट काय होईल, ॲसेट. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हे सर्व. आता मी हे थोडं जे शॉर्टमध्ये ते दुसऱ्या कलरमध्ये मी तुम्हाला हायलाईट करून देतो आहे. आलं लक्षात? तुम्ही हे सर्व आता हे जे तुम्हाला ॲडजस्टमेंट देतो आहे ते एक्सप्लेन पण करतो आहे. एवढं लक्षात ठेवा, हे एक्सप्लेन करण्यामागचा एकच उद्देश आहे की ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन येईल त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. आता कन्फ्युजन म्हणजे काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय, किंवा डेप्रिसिएशन म्हणजे काय. आता डेप्रिसिएशन पण तुम्हाला एक्झाम्पल दिलंच, क्लोजिंग स्टॉक हा कधी असतो, 31 मार्चला असतो. आलं लक्षात? अशा पद्धतीने या सर्व गोष्टी चालत असतात अकाउंटमध्ये. चला मग नेक्स्ट स्टेप आहे आपली, 4 झाले. नेक्स्ट आहे आपलं 5 नंबर. 5 नंबर काय ॲडजस्टमेंट बघू. आता आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी असलेले इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे देणे बाकी असलेले, आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, येणे बाकी असलेले. मग नेक्स्ट येतं प्रीपेड. याच्यातच अर्थ आहे, प्रीपेड म्हणजे काय, अगोदर दिलेले. आलं लक्षात? प्रीपेड एक्सपेन्सेस, किंवा त्याला काय म्हणतो दुसरा शब्द, पेड इन ॲडव्हान्स. काय म्हणू शकतात, पेड इन ॲडव्हान्स. आलं लक्षात? आता प्रीपेड म्हणजे काय मित्रांनो, आता एक्सपेन्स तर तुम्हाला माहितीच आहे, एक्सपेन्स म्हणजे काय हे तर सर्व माहितीच आहे. प्रीपेड किंवा इथे काय शब्द आहे, ॲडव्हान्स. आलं लक्षात? प्रीपेड, आता तुम्ही सांगा, तुमचं जे सेल्युलर कार्ड आहे, कुठलंही असो, आयडिया असो, कुठलंही असो, जिओचं असो, तुम्ही काय करतात, अगोदर रिचार्ज करतात. ओके, प्रीपेडमध्ये काय करतात, सपोज तुमचं काय आहे, सिम कार्ड आहे एखाद्या कंपनीचं, सिम कार्ड, आपण एक्झाम्पल घेऊ जिओचं. क्लिअर? मग तुम्ही काय केलं, याला रिचार्ज करता. काय करता,
रिचार्ज. आता हा रिचार्ज काय करतो आपण, रिचार्ज केल्यानंतर तो काय करतो, यूज करतो. मग त्याच्यामध्ये काय काय यूज करतो, इंटरनेट यूज करतो, नंतर कॉलिंग करत असतो. ओके, नंतर काय करत असतो, SMS करत असतो. ओके, हे रिचार्ज केल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. रिचार्ज केल्यानंतर म्हणजे काय, रिचार्ज काय केला तुम्ही, प्रीपेड केला. काय केला, अगोदर पेड केला. ओके, आणि पोस्टपेड म्हणजे काय, नंतरून. म्हणजे अगोदर हे सर्व यूज करायचं, नंतर मग जे बिल येईल तुमचं, जे बिल येईल त्याला काय करू आपण, पेड करू. काय करू, पेड करू. यालाच काय म्हणतो आपण, पोस्ट पेड. काय करू, पोस्ट पेड. म्हणजे प्रीपेड म्हणजे काय, अगोदर देणे. आलं का मग लक्षात, प्रीपेड म्हणजे काय, कुठलंही असो. मग प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, अगोदर दिलेला खर्च. एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर मला खर्च येतो ॲडव्हर्टायझिंगला 10,000 रुपये एका वर्षाला. मी काय केले, 20,000 देऊन टाकले. म्हणजे काय केले, 10,000 एक्स्ट्रा दिले. प्रीपेड म्हणजे 2 वर्षाचे किती देऊन टाकले, 20,000 रुपये. आलं लक्षात. प्रीपेड म्हणजे काय, एखादा एक्सपेन्स काय करणे, अगोदर देणे. अगोदर देणे, लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, तर याचे परत 2 इफेक्ट लिहून घ्या प्रीपेड एक्सपेन्सेसचे. याचे 2 इफेक्ट येतात, लेस. आता जे दिलेलं असेल त्यातनं काय करावं लागेल तुम्हाला, लेस करावं लागेल. अगोदर दिलेल्यातनं लेस, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. मग लेस फ्रॉम एक्सपेन्सेस म्हणजे काय, आता एक्सपेन्सेस कुठे कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसरा कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे सपोज वेजेस दिलेला असेल तर काय करणार, TD मधनं लेस करणार. ओके, वेजेस जर दिलेला असेल, प्रीपेड वेजेस, तर काय करणार, TD मधनं लेस. आणि सॅलरी, हे फक्त एक्झाम्पल आहे हां, वेगवेगळे भरपूर येतात त्याच्यातनं. आणि सॅलरी असेल तर PD ला लिहिणार आणि त्यातनं काय करणार, लेस करणार. ओके, म्हणजे कसं लिहू शकणार तुम्ही शॉर्टमध्ये, लेस TD किंवा लेस PD. आलं लक्षात, अशा पद्धती. हा झाला पहिला इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट काय येऊ शकतो, मग ज्या वेळेस आपण प्रीपेड कुठलीही वस्तू देतो ना मित्रांनो, ती काय असते, आपली ॲसेट असते. काय असते, ॲसेट. आणि ॲसेट कुठे येतं, बॅलन्स शीटला. म्हणून शॉर्टमध्ये काय लिहिणार, ए. ओके, मी याच्या समोरासमोर लिहितोय, लक्षात ठेवा. ओके, तर याला मग मी हायलाईट करून देतो, जे महत्त्वाचं आहे ते. तुम्ही काय करा, जरा वेगळ्या पेनने हे शॉर्ट ट्रिक्स लिहून घेत चला. आलं लक्षात. हे बघा, -TD किंवा PD. प्रीपेड एक्सपेन्स, अगोदर दिलेला खर्च. एक्सपेन्स म्हणजे काय, खर्च. ओके, खर्चमध्ये भरपूर येतात. आता लाईट बिल मी भरतोय माझ्या घरातलं, हा पण काय झाला, माझा खर्च. आता मी काय करतोय, यूट्यूबला व्हिडिओ टाकतोय, तर रिचार्ज करतोय, तो पण काय झाला, माझा खर्च. आता मोबाईल, त्यासाठी मी टॅबलेट घेतला नवीन, जो असेल तो पण काय झाला, माझा खर्च. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी काय करायच्या असतात, लिहायच्या असतात. ओके, झालं का. नेक्स्ट पुढचं आहे आपलं 6 नंबर. नेक्स्ट काय आपलं 6 नंबर. आता 6 नंबर काय काय येतं आहे ते बघू. बघा, एक लक्षात ठेवा, ह्या सर्व ॲडजस्टमेंट जोवर तुम्ही पाठ करत नाही तोवर तुम्हाला काही जमणार नाही, फायनल अकाउंट जमणारच नाही. आणि ते पाठ करणं एकदम सोपं आहे, काय एवढं कठीण नाही. मी तुम्हाला तर एक्सप्लेन करूनच देतो आहे. ओके, मग नेक्स्ट घेऊ आपण. आता प्रीपेड केलं, त्याचप्रमाणे मी अगोदर पण रिसीव करू शकतो ना. मग इथे काय येईल, काय लिहितो आहे मी, प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम. आता इन्कमबद्दल तर मी सांगितलंच, परत सांगत बसायची गरज नाही वाटत मला आता तुम्हाला. तुम्ही ऑलरेडी खूपच हुशार आहात. ओके, प्री रिसिव्ह इन्कम. त्यालाच दुसरा शब्द काय असू शकतो, इन्कम. काय करू शकतो मी, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता बघा, या ठिकाणी तुम्ही समजू शकणार की या शब्दातच सर्व अर्थ आहे.
प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ह इन्कम आलं का लक्षात? प्री रिसिव्ह इन्कम किंवा इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स अगोदर घेतलेलं आहे. आता मला सांगा, जर मी अगोदर घेऊन टाकले कुठले पैसे तर काय होऊन जाईल? ती माझी काय होऊन जाईल? लायबिलिटी होऊन जाईल. आलं लक्षात? मग याचे दोन इफेक्ट काय होतील बघा. कुठली जर वस्तू मी अगोदर घेतली म्हणजे मला किती पाहिजे होते रेंट ह्या महिन्यात 10,000, शॉपचं रेंट किती पाहिजे होतं? 10,000, बट मी घेऊन टाकले 20,000. मग ती जी 10,000 होते बघायला गेलं मला किती यायला पाहिजे होते? 10,000, बट मी किती घेतले? 20,000. म्हणजे 10,000 काय झाली? माझी लायबिलिटी झाली. काय झाली? लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय? देणे. आलं लक्षात? तर एक लक्षात ठेवा, जे पण काय ॲडव्हान्स घेतो ते सर्व काय येत असतं? आपली लायबिलिटी इथे असते. आलं लक्षात? तर याचे दोन इफेक्ट काय होणार बघा. मग आता मी अगोदर घेतलं आहे कुठलेही पैसे, प्री रिसिव्ह म्हणजे काय येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. कुठे येणार? लायबिलिटी. ओके, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. मग हे शॉर्टमध्ये कसं लिहितो? यल. आलं लक्षात? आणि जे पण काय प्री रिसिव्ह इन्कम, मग इन्कममधनं काय करावं लागेल? लेस. मग जे पण काही इन्कम घेतलं असेल मी त्यातनं काय करावं लागेल? लेस. म्हणजे लेस फ्रॉम इन्कम. याला कसं लिहू शकतो मी? लेस फ्रॉम इन्कम. मग लिहून घेऊ, लेस फ्रॉम इन्कम. मग इन्कम तर अगोदरच सांगितलं, इन्कम कधी कुठे लिहितो आपण? पी सीला. आलं का लक्षात? मग पी सीला काय लिहितो? इन्कम लिहित असतो. जे पण काही इन्कम असेल ते काय करायचं आहे? आपल्याला लिहायचं आहे. आलं लक्षात? तर यालाही आपण लगेच हायलाईट करून घेऊ. तुम्ही जरा पद्धतशीर लिहून घ्या. पी सी आणि लायबिलिटी आले ह्या अशा पद्धतीने सर्व करत चालायचं आहे. बघा आतापर्यंत काय बघितले आपण? सर्व बघितले. ॲडजस्टमेंटचे काय बघतोय आपण? 2 इफेक्ट्स. त्याच्यातलं क्लोजिंग स्टॉक आहे जे आपलं कधी असतं? 31 मार्चला असतं. कधी असतं? 31 मार्चला. 31 मार्चला कुठलाही वर्ष येऊ शकतो. त्याचे दोन इफेक्ट बघितले आपण. काय बघितले? टी सी आणि ॲसेट. आलं लक्षात? शॉर्टमध्ये डेप्रिशिएशन ऑन ॲसेट म्हणजे काय? ॲसेट कमी होणे. काय होणे? कमी होणे. उदाहरण दिलं मी मोबाईलचं आणि मोटर कारचं. तर अशा भरपूर ॲसेट आहेत ते आपण बघू. मग या ठिकाणी काय बघताय तुम्ही? ॲसेटमधनं लेस. आणि लॉस झाला, ॲसेट कमी झाले म्हणजे लॉस झाला, तो कुठे जातो? पी डीला. मग यावरनं लक्षात येतं की पी डीला सर्व काय येतात? लॉसेस येत असतात. ओके, काय झालं? आपला लॉस झाला ना, त्यामुळे काय आला इथे? लॉस. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस द्यायचं बाकी. तर कुठे कुठे येतं? टी डी आणि पी डी आणि लायबिलिटी. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ह इन्कम हे सर्व काय आहेत? लायबिलिटी लायचं. ओके, या पद्धतीने सर्व करायचं आहे. आता नेक्स्ट आहे आपलं 7 नंबर. एक 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 बघत चालू. आता यामध्ये भरपूर ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो. थोडंसं लक्षपूर्वक लिहून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं आणि आय एम पी जर असेल तर काय असतो? आर डी डी हा मॅक्झिमम टाईम हा क्वेश्चनमध्ये येतच असतो. काय काय असतो? येतच असतो. बघा, आर डी डी याचा लॉंग फॉर्म आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. याचा लॉंग फॉर्म काय आहे? रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. ओके, मी अगोदर पण बोललो, तुम्हाला जर व्हिडिओ स्लो होत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या वरती जे 3 बटणं आहेत राईट साईडला, तिथे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन तिथे तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकतात. आलं लक्षात? हे थोडं टॅबलेटवरती लिहायला थोडं प्रॉब्लेम येतो आहे, त्यामुळे माझे अक्षरं पण थोडे खराब येत आहेत मित्रांनो. ओके, थोडं समजून घ्या. बट इथे अक्षर आणि किती स्पीड आहे व्हिडिओचा त्याला महत्त्व नाही. तुम्हाला हे गोष्ट किती लेवलला समजत आहेत ते महत्त्वाचं आहे. कारण की जोवर तुम्हाला ॲडजस्टमेंट कळत नाही, जोवर तुम्हाला ॲडजस्टमेंट
जमत नाही तोवर तुम्हाला फायनल अकाउंट हे जमणार नाही. ओके, अशा पद्धतीने सर्व तुम्ही सोबत लिहित चला, बाकीचं बरोबर तुम्हाला येईल, बाकी काही कन्फ्युजन राहणार नाही. चला मग RDD, मग याला काही शब्द अजून वेगवेगळे ते बघून घेऊ. हा झाला RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. अजून काय म्हणू शकतो आपण याला, काय म्हणतात अजून, दुसरं आहे याचंच बॅड डेब्ट्स. काय शब्द येऊ शकतो, बॅड डेब्ट्स. सर्वांसाठी काय आहे, सारखा शब्द आहे बॅड डेब्ट्स. अजून काय काय येऊ शकतो, रिझर्व फॉर डिस्काउंट. काय आहे, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता हे सर्व असे शब्द येऊ शकतात. ऑब्लिक, अजून काय येऊ शकतो, रुपीज, काही अमाऊंट दिलेली असेल, ड्यू. ओके, ड्यू फ्रॉम कस्टमर, ड्यू फ्रॉम कस्टमर इज, काय शब्द इथे, नॉट रिकवरेबल, नॉट रिकवरेबल. मग असा शब्द जर असेल तर यालाच काय म्हणतो आपण मित्रांनो, बॅड डेप्ट. असा जर शब्द आला तर काय लिहिणार, बॅड डेप्ट. बघा या ठिकाणी वेगवेगळे असे शब्द येऊ शकतात, ते टेन्शन घ्यायचं नाही. फक्त काय येऊ शकतो, RDD येऊ शकतो. मग याचा लॉंग फॉर्म काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. नंतर काय येऊ शकतो, बॅड डेब्ट्स असंही येऊ शकतं. नंतर काय येऊ शकतं, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. नंतर रुपीज, जे पण काही अमाऊंट असेल, ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकवरेबल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, बॅड डेब्ट्स. आलं लक्षात. असे वेगवेगळे टाईपचे तुम्ही शब्द जरी आले तरी त्याच्यावाला इफेक्ट जो आहे, जे दोन इफेक्ट आहे जे आपण शिकतोय ते काय असणार, सारखे असणार. आणि हा काय आपला इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात, हा फार इम्पॉर्टंट आहे. तर त्याला थोडं मी वेगळ्या कलरमध्ये काय तुम्हाला लिहून देतो बघा. तर थोडंसं समजून घेऊ. RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. आता मला सांगा, माझे 10 कस्टमर आहे, त्यापैकी एखादा कस्टमर काय असू शकतो, पैसा देत नसेल. तर अशा कंडिशनमध्ये काय होऊ शकतं की मला तो पैसा मिळेल का, नाही मिळणार. ओके, तर त्यालाच काय म्हणेल मी, अगोदरच मी काय करेल, ते प्लॅनिंग करेल की मला एवढे रिझर्व काय करायचं आहे, ठेवायचं. म्हणजे एक अंदाजे मी तेवढी रक्कम, तेवढा पैसा मी काय करेल, वेगळ्या ठिकाणी ठेवून देईल. मग ते पर्सेंटेजमध्ये असेल, सपोज बिझनेस एवढा झाला तर मी एवढे टक्के काय करेल, रिझर्व ठेवेल. आलं लक्षात. मग बॅड डेब्ट्स, बॅड म्हणजे काय, वाईट, बरोबर. डेब्ट म्हणजे काय, अडथळा किंवा न मिळणारे पैसे. बॅड डेब्ट्स, ओके, म्हणजे काय, न मिळणारे पैसे. सपोज मी एखाद्या मित्राला दिले 10,000, त्यांनी काय केलं, मला 5,000 दिले. 5,000 रुपये त्याच्याकडे नव्हतेच, मग तो काय झाला, माझा बॅड डेब्ट झाला. असे वेगवेगळे टाईपचे आपण उदाहरणं देऊ शकतो. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता डेटर्स म्हणजे काय, आता डेटर्स म्हणजे काय, सपोज माझा काय इथे बिझनेस आहे, काय माझा इथे बिझनेस आहे. ओके, मी काय करतोय, सेल करतोय. आता माझे असे डिफरंट टाईप्स ऑफ कस्टमर आहेत. ओके, जे माझे कस्टमर आहेत, काय आहेत, जे माझे कस्टमर आहेत त्यालाच मी काय म्हणतो, डेटर म्हणतो. काय म्हणतो, डेटर. म्हणजे हा डेटर काय आहे, माझा पैसे देणार आहे ना, हा काय देईल, मला पैसा देईल. पैसा देईल कोणाला, मला. मी बिझनेस करतो तर मलाच देईल ना, पैसा देईल. काय घेईल मग, वस्तू घेईल. म्हणजे काय घेईल, गुड्स घेईल. ओके, गुड्समध्ये भरपूर गोष्टी येतात. सपोज माझं मोबाईलचं मोठं शॉप आहे, मी काय करतो आहे, मोबाईल विकतो आहे. पण माझं आता कस्टमर म्हटल्यावर ओळख होतेच. जर एखादा कस्टमर जर वारंवार येत असेल तर काय होते, ओळख होत जाते. मग मी त्याला काय दिलं, मोबाईल दिला. असे माझे रोजचे 10, 20, 50 कस्टमर येतात, तर ओळखीचे हे वाढत चालतात. मग काही कस्टमर काय करतात, मग आम्हाला थोड्या दिवसानंतर उधार द्यायला सुरुवात करा, अशा पद्धतीने कधी कधी रिक्वेस्ट करता. मग शॉप ओनर पण काय करतो, ओके बाबा यांचा व्यवहार चांगला आहे तर चला मी देऊ शकतो. तर काय केलं, मी सेल केलं. सेल केल्यानंतर विविध कस्टमर आहेत, त्यालाच मी काय म्हणतो, डेटर. डेटर हा म्हणजे कोण, पैसा देणारा. काय, पैसा देणारा कोणाला, मला, म्हणजे बिझनेसमॅनला.
ओके, पैसा देणारा कोण? डेटर. आलं लक्षात? मग मी ज्याला वस्तू विकतोय तो काय झाला माझा मित्रांनो? डेटर झाला. हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? मग असे भरपूर डेटर असतात. तर अशा डेटरपैकी 1-2 डेटर काय करतात? पैसा देत नाही. म्हणजे काय झाला? माझा लॉस झाला. जिथे माझे 1,00,000 येणार होते 10 डेटरकडनं, तिथे मला 95,000च आले 10 डेटरकडनं. आलं लक्षात? म्हणजे एका डेटरने काय केलं? मला पैसे दिले नाही. किंवा आपण काय केलं? डिस्काउंट देऊन टाकला एका डेटरला. सपोज 50,000चा त्याने मोबाईल घेतला, 10% डिस्काउंट म्हणजे 5,000 रुपये कमी आले आपल्याकडे. ओके. नंतर ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकवर, त्यालाच आपण काय म्हणतो? बॅड डेट्स, जे तुम्हाला आता सांगितलं ते. ओके. तर अशा पद्धतीने आल्यावर किती येतात? 2 इफेक्ट येतात. मग फर्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, टू बी लेस फ्रॉम डेटर. टू बी लेस फ्रॉम डेटर्स. मग काय करणार? लेस फ्रॉम डेटर्स. मग डेटर्समधनं काय करणार मित्रांनो? कोणी याला डेटर्स म्हणतं, कोणी याला डेप्टर्स म्हणतं, काहीही म्हणा, शिकायला महत्त्व आहे, एवढंच लक्षात ठेवा. कोण काय म्हणतंय? डेटर म्हणतोय का डेप्टर म्हणतोय, क्रेडिटर म्हणतोय, क्रेडिट म्हणतोय, ते सर्व काही मायने ठेवत नाही. डेटर्स. आता डेप्टर्समधनं काय करतोय आपण? लेस करतोय. काय करतोय? लेस करतोय. आता मला सांगा, डेटर्स कुठल्या साईडला येतो? आता आपण याच्या अगोदर बघितलं, डेटर हे कुठल्या साईडला येतो? बॅलन्स शीटच्या ॲसेटला येतो. कुठे येतो? ॲसेटला. बॅलन्स शीटचा कुठे येतो? ॲसेटला. म्हणजेच ज्यांना मी माल विकला आहे उधारीवर किंवा कसाही, त्याच्याकडनं काय येणं असतं? माझ्याकडे पैसा असतो. मग तो पैसा काय त्याच्याकडे, माझ्याकडे नसताना तर डेटरकडे म्हणजे कस्टमरकडे. तर तो काय असतो? माझी ॲसेट असतो. आलं लक्षात? तर बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला असतं? ॲसेटला. म्हणजे टू बी लेस फ्रॉम डेटर्स. हे बघा या ठिकाणी दिलं आहे, टू बी लेस फ्रॉम डेटर्स. आणि सेकंड इफेक्ट, आता याच्यावर मी का एवढं वेळ घेतो आहे? हे खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. तर तुम्ही ही काय करायची? IMP करून घ्यायची. काय करायची? IMP ॲडजस्टमेंट. तसं तर सर्वच ॲडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे, पण मॅक्झिमम टाईम्स हेच येत असतात. थोडी कठीण पण हीच आहे. ओके. मग डेटर्समधनं लेस. आता मला सांगा, ॲसेट काय होते? कमी होते. काय होते? कमी. मग माझं काय होईल? सेकंड इफेक्ट, ॲसेट कमी झाली म्हणजे लॉस झाला. एवढं सोपं आहे. जर लॉस होत असेल तर काय येणार? PDला. एकच लक्षात ठेवायचं, लॉस होत असेल तर काय येणार? PDला. तर याला मी जरा आता तुमच्यासाठी हायलाईट करून देतो. हे बघा, हे महत्त्वाचं आहे आणि सेकंड इफेक्ट येणार PDला. आलं लक्षात? चलो मग हे झालं डेटर्सबद्दल. आता किती झाले टोटल? 7. नेक्स्ट 8 नंबर. 8 नंबरचं काय म्हणतोय ते बघू. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ऑन क्रेडिटर्स. किंवा अजून काय असेल? यालाच काय म्हणतो? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता मला सांगा मित्रांनो, मी एखादा शॉप टाकला, सपोज बुक्सचं शॉप टाकला, तर मी काय फक्त बुक्सच विकेल का? मी पण कोणाकडनं तरी परचेस करेल ना. आलं लक्षात? म्हणजे ज्या पद्धतीने माझे डेटर्स असतील तसं मी स्वतःसुद्धा काय असेल? एखाद्याचा डेटर असेल. ओके. मग मी ज्याच्याकडनं वस्तू आणतोय तो काय असेल? माझा क्रेडिटर. तो काय असेल? माझा क्रेडिटर. ह्या कंडिशनमध्ये काय आहे? मी माल विकतोय. काय विकतोय? माल विकतोय. ज्याला विकतोय तो काय? माझा डेटर. म्हणजे मी त्याचं काय आहे? क्रेडिटर. आणि ह्या कंडिशनमध्ये काय आहे? मी माल कोणाकडनं तरी आणतोय. म्हणजे तो काय झाला? माझावाला काय झाला? क्रेडिटर. काय झाला? माझा क्रेडिटर. ओके. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी चालत असतात. क्रेडिटर म्हणजे काय? मी ज्याच्याकडनं वस्तू आणतोय, माल आणतोय, तो माझा क्रेडिटर. मी त्याचा डेटर. आणि मी तीच वस्तू पुढे विकतोय, म्हणजे तो जो कस्टमर तो माझा डेटर झाला, मी त्याचा क्रेडिटर. म्हणजे शॉप ऑनर हा कधी डेटर असू शकतो आणि कधी क्रेडिटर असू शकतो. ते त्याच्या ट्रान्झॅक्शनवर आणि कशा पद्धतीचे हे दिलेले सिच्युएशन त्या पद्धतीने असतं. तर याचे 2 इफेक्ट बघून घेऊ. क्रेडिटर्समधून
क्रेडिटर्समधून लेस म्हणजे लेस फ्रॉम क्रेडिटर्स मधून लेस. आता लेस लिहू किंवा मायनस चिन्ह टाकू, सर्व काही सेमच आहे. क्रेडिटर्समधून लेस. मग क्रेडिटर्समधून लेस म्हणजे कसं लिहिणार, आता तुम्ही शॉर्टमध्ये कसं लिहिणार, क्रेडिटर्समधून लेस म्हणजेच हे कुठे येत असतं मित्रांनो, क्रेडिटर्स कुठे येत असतो, लायबिलिटीला येत असतो. कुठे येत असतो, लायबिलिटी. मग तुम्ही शॉर्टमध्ये असं लिहू शकता. आलं लक्षात. डेटर्स कुठे असतो आपला, ॲसेटला. क्रेडिटर्स कुठे असतो, लायबिलिटीला. म्हणजे काय, बॅलन्स शीटच्या कुठे असतो, लायबिलिटीला. आलं लक्षात. बॅलन्स शीटच्या कुठे असतो, लायबिलिटी. त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने पण लिहू शकतात. आणि क्रेडिटर्समधनं लेस म्हणजे काय, क्रेडिटर्समधनं लेस म्हणजे काय, क्रेडिटर म्हणजे काय आहे, पैसा द्यायचा आहे. ओके. डेटरकडनं काय असतो, पैसा येत असतो. डेटर्सकडनं काय असतो, पैसा येत असतो. अगोदरच मी तुम्हाला लिहून दिलं. आणि क्रेडिटरला काय द्यायचा असतो, पैसा द्यायचा असतो. कोणाला, आपल्याला पैसा द्यायचा असतो. त्याला पैसा द्यायचा. कोणी, मी द्यायचा किंवा शॉप ओनरने द्यायचा. आलं लक्षात. पैसा द्यायचा असतो. ओके. मग मला एक सांगा, त्याला जर मी पैसा कमी दिला म्हणजे काय झाला, मला फायदा झाला. म्हणून कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे येणार, क्रेडिटला. कुठे येणार, क्रेडिटला. तर तुम्ही याला शॉर्टमध्ये लिहू शकणार, काय लिहू शकणार, PC. आलं लक्षात. अशा पद्धतीने लिहायचं. चला मग हायलाईट करून टाकू लगेच, म्हणजे परत टेन्शन नको. हे जे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगतोय हे सर्व काय करायचे, तुम्ही हायलाईट करून घ्यायचे. ओके. वारंवार सांगतोय याचा अर्थ समजून घ्या की किती महत्त्वाचं आहे. कारण की या सर्व गोष्टी पाठ करणं खूप कठीण जात असतं. आलं लक्षात. किती झाले मग, 8. नेक्स्ट घेऊ आपण 9 नंबर. नंतर घेऊ 9 नंबर. आता तुम्ही म्हणणार सर शेवटी आम्हाला PDF देऊन टाका. नाही. काय असतं, जर तुम्ही सोबत लिहित गेले ना मित्रांनो, तुमचं जे लिहिण्यात आणि PDF वाचण्यात खूप मोठा डिफरंट पडतो पाठ होण्याचा कंडिशनमध्ये. लक्षात ठेवा, तुम्हाला जर एखादी वस्तू लवकर जर पाठ करायची असेल तर ती सरळ लिहायला सुरुवात करा. कारण की सुरुवातीला आपण ती बघतो, ती माइंडमध्ये त्यांच्यावर प्रोग्राम होतो. त्यानंतर आपण काय करतो, ते एका वहीवर उतरवतो. बट फक्त तुम्ही वाचत राहिले तर काय होतं, प्रोग्रामिंगला टाईम मिळत नाही माइंडला. आलं लक्षात. मग नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँक लोन. इंटरेस्ट ऑन काय आहे, बँक लोन. आता लोन म्हटलं म्हणजे काय झाला, आपला खर्च झाला. मग आपल्याला माहिती आहे लोन म्हटलं म्हणजे खर्चच असतो ना. लोन काही फुकटात थोडे येतं, त्याला आपल्याला इंटरेस्ट पण द्यावा लागतो. लगेच लिहून टाकायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके. आणि इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. व्याज म्हणजे काय, आता ते सांगतो 2 मिनिटात. व्याज म्हणजे काय बरं सांगा. व्याज म्हणजे काय, मी घेतले बँकेकडनं 10,000 गुणिले किती इंटरेस्टनं घेतले, 12% पर ॲनमनं. ओके. आणि पर्सेंटेज काढण्यासाठी काय करावं लागतो, मला अपॉन 100 करावा लागतो. मग माझं 10,000वरती वर्षाला किती व्याज गेलं, 0 कट 0 कट 0 कट 0 कट. मग किती झाले इकडे, 100 गुणिले वरती किती उरले, 12. मग काय करू, 12 0 0 12 1 12. किती व्याज गेलं, किती इंटरेस्ट गेलं मित्रांनो, मला 1200 रुपये. मीन्स मी ज्यावेळेस पैसा बँकेत जाईल भरायला तर माझे किती होते, मुद्दल 10,000 प्लस इंटरेस्ट किती गेलं, 1200. तर मी टोटल किती हजार भरतोय, 13,200 रुपीज देतोय. किती देतोय, 13,200 रुपीज. आता मला सांगा, मी घेतले होते 10,000, मी भरतोय 13,200. तर 1200 रुपये काय झाला, मला लॉस झाला. काय झाला, लॉस. म्हणून लॉस कुठे लिहिला मी, डायरेक्ट PDला. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी समजून घ्या. इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट म्हटलं म्हणजे बँकेला द्या, किंवा आजही गावाकडे लोक बँक लवकर पैसा देत नाही, खूप फिरवते. आणि सपोज आजही गावाकडे शेतकऱ्याला बँक लगेच पैसा लोन म्हणून देत नाही, त्याची प्रोसेसप्रमाणे जावं लागतं.
आणि इकडे जर त्या शेतकऱ्याला जर टायमावर जर शेतात पीक टाकलं नाही आणि नंतरून ते जर लोन भेटलं तर त्या लोनचं तो काही लोनचं घालल. आलं लक्षात? म्हणजे मला पैसा हा ह्या दिवशी पाहिजे, तो जर मला महिन्यानंतर 15 दिवसानंतर मिळत असेल तर त्या लोनचा काय फायदा? तर अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी ह्या प्रत्येक गोष्टीत चालत असतात. हे मी एक एक्झाम्पल दिलं मित्रांनो. सपोज मला आता जूनमध्ये काय पाहिजे, शेतामध्ये काहीतरी लावण्यासाठी मला लोन पाहिजे, क्रॉप लोन वगैरे जे असेल ते. ते जर मला जर जूनमध्ये मिळालं नाही, जुलै ऑगस्टमध्ये मिळालं, ओके, तर त्याचा उपयोग आहे का? मग काही लोक म्हणतील सर मग अगोदर अप्लाय करा ना. बरोबर आहे, तुमचंही सर्व बरोबर आहे. अगोदर अप्लाय केलं, बट त्यांचा एक क्रायटेरिया असतो की ह्या तारखेलाच आपल्याला काय करायचं आहे, डिस्बर्स करायचं आहे लोन. आलं लक्षात? पण मॅक्झिमम टाईम काय होत असतं मित्रांनो, लोन हे टायमावर मिळत नाही. त्याला प्रोसेसच्या नावाखाली खूप खूप डिले केला जातो. मग अशा कंडिशनमध्ये काय करतात शेतकरी, गावातल्याच एखाद्या सावकाराकडनं किंवा मित्राकडनं, एखादा श्रीमंत असेल, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, फॉरेनला कुठेही गेलेला नोकरीला असेल, मग तो थोडासा श्रीमंतच असतो. मग तो काय करतो, देतो मग पैसा. मग त्याच्यावर काय करतो तो, आता फुकटात तर देणार नाही कारण की रिस्क आहे. बँकेकडनं लोन घेतलं तर मॉर्गेज म्हणून बँक काहीतरी ठेवून घेते. बट एखाद्या व्यक्तीकडनं जर लोन घेतलं तर तो मॉर्गेजमधून काही ठेवेल का? नाही. एक ओळखीचा तत्वावर तो देत असतो. नाही बाबा ओळखीचा आहे, घेऊन जा, तुझी अडचण भागवून घे. मग त्याला तो अडचण भागवण्यासाठी पैसा देतो. मग तो काय फुकटात देईल का? मग तो पण व्याज घेतो. ओके. तर बँकेचं लोनचं व्याज हे कमी असतं, मान्य आहे, पण ते तेवढे फिरवतात पण. असं एक दिवस असं येतो की जाऊ दे, बँकेचं लोन हे एवढे फिरव करत असतील तर मग जाऊ दे, नाही घेतलेलं परवडलं. मग तो दुसरीकडनं घेऊन त्याच्यावालं काम करून घेतो. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो, प्रायव्हेट पर्सनकडनं जर लोन घेतलं तर त्याला काय द्यावं लागतं, इंटरेस्ट जास्त द्यावं लागतं. आलं लक्षात? आणि बँकेकडनं घेतलं तर त्याला इंटरेस्ट कमी द्यावं लागतं. ओके. तर इंटरेस्ट ऑन बँक लोन लक्षात ठेवा, हा काय होतो आहे, लोन काय माझा लॉस आहे, त्यामुळे कुठे लिहिला PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि जे पण काही लोन घेतलेलं असेल म्हणजे लोनमध्ये काय करावं लागेल, मला ॲड करावं लागेल. काय करावं लागेल? ॲड. म्हणजेच काय, प्लस करावं लागेल. आलं लक्षात? ओके. तर लोनमध्ये काय करावं लागेल, ॲड. म्हणजे काय असेल, बँक लोन. मग इंटरेस्ट जो पण असेल प्लस. म्हणजे आता बघा, तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, मी काय केलं, बँक लोन किती आहे, एक्झाम्पल 10,000, ॲड इंटरेस्ट ऑन लोन असं लिहायचं. किती आला मग इंटरेस्ट ऑन लोन? सपोज एक्झाम्पल म्हणून इंटरेस्ट ऑन लोन, एक्झाम्पल म्हणून किती आलं लोन, इंटरेस्ट 500 रुपये. मग किती झाले टोटल, 10,500. मग हा 500 रुपये कुठे जाणार, PDला. आलं लक्षात? आणि हेच 500 रुपये कुठे जाणार, लोनमध्ये ॲड होणार. काय होणार, ॲड होणार. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी चालत असतात. तुम्हाला हे मी फुल डिटेल देतोय, थोडा लेक्चर मोठा होईल मान्य आहे, पण हे जेव्हा तुम्हाला कळत नाही तोवर तुम्हाला काहीही कळणार नाही. आलं लक्षात? हे झाले आपले 9. नेक्स्ट, आता हायलाईट कशाला करायची, काय करायचे हे तर तुम्हाला माहितीच आहे. ओके. आता तुम्ही करत चला. ओके. नेक्स्ट 10 नंबर, गुड्स बाय थेफ्ट. गुड्स म्हणजे काय, माल. गुड्स बाय थेफ्ट, यालाच काय म्हणतो, स्टोलेन. म्हणजे काय, चोरी वगैरे होणे. ओके. किंवा दुसरं काय होऊ शकतं याला, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ओके. मी काय करू शकतो, एखादी नवीन कंपनी टाकली तर सुरुवातीला काय करू शकतो, मी फुकटात लोकांना देऊ शकतो. असं भरपूर लोक करतात. मग यालाच काय म्हणतो, काय शब्द येऊ शकतो याला, फ्री सॅम्पल जर मी देत असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. बरोबर ना? यस, ॲडव्हर्टाइजमेंट. मला सुरुवातीला नवीन कंपनीवर कोणी ट्रस्ट करत नाही मित्रांनो, त्यामुळे मला सुरुवातीला काय करावं लागेल,
काही फ्रीमध्ये पण काय द्यावं लागतील वस्तू. आलं लक्षात. मग ते वापरता येईल. मग त्यांना वाटलं चांगले योग्य आहे तर ते काय करतील, नेक्स्ट टाईम पैसा देऊन घेतील. मी पण काय नेहमीच फ्रीमध्ये वाटत राहील का, नाही. कारण फ्री जर वाटत गेलो तर एक दिवस असा येईल की माझा सर्व स्टॉक संपेल. स्टॉक संपल्यानंतर त्या स्टॉकला मी वस्तू बनवण्यासाठी पैसा लागलेला असेल, तो पैसा माझ्याकडे येणार नाही. ओके. मग फ्री सॅम्पल म्हणजे काय, कुठे येणार आहे याचा पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे, क्रेडिट साईडला. कुठे, क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे काय, टी सीला. मग एक लक्षात ठेवा, अजून एक तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं सांगतोय. कधीही लक्षात ठेवा, टी सीला फ्री सॅम्पलची वस्तू किंवा चोरी गेलेली वस्तू किंवा फायर झालेली वस्तू ही येत असते. मग टी सीला काय असते, न विकलेला माल. काय म्हणू शकतो आपण त्याला, न विकलेला माल. माल म्हणजे काय, गुड्स. ओके. मग ते वेगवेगळ्या टाईपचे माल असू शकतात. आलं लक्षात. ओके. तर हा झाला पहिला इफेक्ट. मग याचा सेकंड काय होईल बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे आला, टी सीला. फ्री सॅम्पल किंवा गुड स्टोलेन किंवा ठेप म्हणजे काय, चोरी झाला किंवा काय झाला. तर विकलाय का तो माल, नाही, तो काय झाला, चोरी झाला. किंवा जळालेला असेल तर तो कुठे जातो, टी सीला जातो. एकच लक्षात ठेवा. आलं लक्षात. कुठे जातो, टी सीला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पूर्ण डिटेल देतो आहे मित्रांनो व्यवस्थित. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट्स करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, असे व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी मला काय करा, सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे मी ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल अशा पद्धतीचे, तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच बघता येईल. आलं लक्षात. असंही बघता येतो बट तो लेट बघता येईल. मग लेट काय उपयोग आहे, अगोदरच उदाहरण दिलं, दिवाळी गेल्यानंतर फटाके फोडण्यात काही अर्थ आहे का, आलं लक्षात. ओके. तर त्या पद्धतीने या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता पहिलं कुठे आलं, टी सीला. आता मला सांगा, तुमचा जर मोबाईल चोरीला गेला तुम्हाला काय प्रॉफिट होईल का, काय होईल, लॉस होईल. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, लॉस कुठे येतो, पी डीला. काय होतो इथे, लॉस. मॅक्झिमम टाइम्स काय येतात, लॉसच येतात. ओके. आलं मग लक्षात. हे 10 नंबरचं झालं. नेक्स्ट आता पुढे जाऊ, एक 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 थोडं बघत चालू. थोडं व्हिडिओ लेंथ वाढेल मित्रांनो, पण डोंट वरी, तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ किती असू द्या, शेवटी शिकण्याला महत्त्व आहे. आलं लक्षात. मग 11 नंबरचं म्हणतोय, आता हे गुड्स काय, थेफ्ट स्टोलन झाला. आता नेक्स्ट काय, फॉर इन्शुअर्ड म्हणजे काय, इन्शुरन्स काढलेला, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय. कुठे झालं, डिस्ट्रॉय बाय फायर म्हणजे काय, एका गुड्सला काय लागली, आग लागली. काय लागली, आग. आता आग तर कशी लागू शकते, शॉपमध्ये ठेवल्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट, शॉर्ट सर्किट होऊ शकतं, किंवा एखादा सिगरेट पिणाऱ्याला काही होऊ शकतं. आलं लक्षात. कोणाला खुन्नस काढायची असेल, भरपूर गोष्टी यात येत असतात. बघा लक्ष द्या, फॉर इन्शुअर्ड इथे शब्द खूप महत्त्वाचा आहे. काय, इन्शुअर्ड गुड्स आहे. हे याला काय केलेलं आहे, इन्शुरन्स काढलेला आहे. सपोज एक्झाम्पल, जसं माणसांचा इन्शुरन्स काढताना त्याप्रमाणे मालचा पण इन्शुरन्स काढता येतो. आलं लक्षात. तर जर इन्शुरन्स गुड्स जर तुमचं डिस्ट्रॉय झालं असेल, म्हणजे फायरमध्ये डिस्ट्रॉय झालं असेल, तर काय होत असतात, 3 इफेक्ट येत असतात. किती इफेक्ट येत असतात, 3. आतापर्यंत किती इफेक्ट येत होते, 2. आता किती येणार, 3. हा झाला पहिला, हा झाला दुसरा आणि हा झाला तिसरा. आता बघा लक्षात घ्या, मी अगोदरच तुम्हाला बोललेलं आहे. काय बोललो आहे, न विकलेला माल कुठे येतो, टी सीला. किंवा चोरी झालेला कुठे येतो, टी सीला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि गळालेला माल पण कुठे येईल, मग टी सीला. ओके. मग हे बघा, याच्यावाला इफेक्ट मी इथे लिहितो, याच्यावाला इफेक्ट मी जरा इथे लिहितो, आणि याच्यावाला इफेक्ट मी इथे लिहितो. बघा पहिल्याचं काय होईल, मग टोटल गुड्स. ओके. टोटल गुड्स डिस्ट्रॉय
बाय फायर. काय येईल इथे? टोटल गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर म्हणजे काय येणार? टी सीला. ओके, तुम्हाला अगोदरच बोललो. नंतर इथे काय शब्द आहे? इन्शुअर्ड गुड्स आहे. मग इन्शुरन्स केलेलं असेल तर काय येईल? अमाऊंट येईल ना, इन्शुरन्स आहे. मग इथे काय येईल? इन्शुरन्स क्लेम अमाऊंट, इन्शुरन्स क्लेम अमाऊंट रिसीव, इन्शुरन्स क्लेम अमाऊंट रिसीव. मग अमाऊंट जर रिसीव असेल तर ती काय होईल? ॲसेटला. ओके, हे समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरा इफेक्ट काय आहे? आता टोटल काय झाला? टोटल गुड्स डिस्ट्रॉय, अमाऊंट, टोटल गुड्स डिस्ट्रॉयड अमाऊंट वजा म्हणजे मायनस क्लेम रिसीव, तुम्ही लिहित चला हां, क्लेम रिसीव अमाऊंट. मग आता बघा इथे काय म्हणतोय? टोटल गुड्स डिस्ट्रॉय अमाऊंट आणि क्लेम रिसीव अमाऊंट. आता टोटल गुड्स डिस्ट्रॉय अमाऊंट आणि क्लेम रिसीव अमाऊंट याच्यातला जो पण काय डिफरंट येईल, काय येईल? जो पण काय डिफरंट येईल तो काय असेल? बॅलेन्स अमाऊंट. मग ती बॅलेन्स अमाऊंट कुठे जाईल? पी डीला. पी डीला गेली म्हणजे लॉस होईल. आलं लक्षात? सपोज मी एक्झाम्पल देतो बघा, एकदम सोपं आहे एक्झाम्पल आणि समजून घ्यायला पण एकदम सोपं आहे. ओके, इकडे लक्ष द्या. एक्झाम्पल हे खूप महत्त्वाचं आहे हां. काय कसलं एक्झाम्पल आहे हे? इन्शुअर गुड्स काय होतं आहे? डिस्ट्रॉय बाय फायर. काय होतं आहे? इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. तर एक्झाम्पल जर दिलं तर बघा, टोटल गुड्स किती होतं? टोटल गुड्स होतं 10,000 असं आपण गृहीत धरू. ओके, मग त्याच्यावर काय झाला? इन्शुरन्स काढला. इन्शुरन्स अमाऊंट रिसीव झाली. किती झाली? इन्शुरन्स अमाऊंट रिसीव. ती अमाऊंट रिसीव झाली मला 8,000. किती झाली? 8,000. टोटल गुड्स किती होता? 10,000. अमाऊंट किती रिसीव झाली? 8,000. मग 2,000 रिसीव झाली का? मग टोटल लॉस किती झाला मित्रांनो? लॉस ऑन फायर म्हणजे माल जळण्यात मला किती लॉस झाला? 2,000. किती झाला? 2,000. आता या ठिकाणी लक्ष द्या, टोटल गुड्स कितीचा होता? 10,000. ओके, हा कितीचा होता? क्लेम 8,000च मिळाले. 2,000चं काय झालं? मला मिळाले नाही. आलं लक्षात? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की टोटल गुड्स किती होता? 10. मग हा कुठे येणार? टी सीला. कुठे येणार? टी सीला. थोडं वेगळा पेन वापरतो लागेल तर त्यासाठी. बघा एकदम सोपं आहे, काय एवढं कठीण नाही. हा जो गुड्स आहे, टोटल गुड्स कितीचा आहे? 10,000चा आहे. ओके, किती हजाराचा आहे? 10,000. या ठिकाणी एक मिनिट, किती गुड्स? 10,000. किती आहे? 10,000. ओके, 10,000चा. मग ही अमाऊंट कुठे जाईल मित्रांनो? टी सीला. अगोदरच म्हटलो टोटल गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर कुठे येणार? टी सीला. ओके, विकला आहे का तो? नाही. ओके, मग पुढची अमाऊंट काय आहे? 8,000. याचा इफेक्ट कुठे जाईल? इन्शुरन्स अमाऊंट रिसीव म्हटलेलं आहे म्हणजे ही कुठे जाणार? ॲसेटला. आणि लॉस बाय फायर ही कुठे जाणार? पी डीला. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी चालत असतात. तर हा पण काय तुमचा IMP खूप महत्त्वाचं आहे. हे थोडंसं कन्फ्युजन होतं. काय असतं? इन्शुअर गुड्स डिस्ट्रॉय झाला पण तो काय झाला? फायर झाला. म्हणजे काय? इन्शुरन्स केलेला गुड्स हा काय झाला? जळाला. तर मग टोटल गुड्स कुठे येणार? टी सीला. जेवढी अमाऊंट क्लेम झाली तेवढं ॲसेटला आणि जो लॉस झाला तो कुठे जाणार? पी डीला. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे सर्व काय करायचं आपल्याला बघायचं आहे. तर इथपर्यंत कळालं? आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालंच असेल. चला मग नेक्स्ट घेऊ आता इन्शुरन्स गुड्स काय झाला? डिस्ट्रॉय झाला. मग अनइन्शुअर्ड गुड घेऊ. काय घेऊ? अनइन्शुअर्ड गुड्स
काय होतंय, अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय होते, डिस्ट्रॉय बाय फायर. आता बघा ना, तुम्हाला एक सांगू का, इन्शुरन्स काढला आणि माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर तो कुठे जाणार, हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याला पैसा द्यायची गरज नाही. तो काय करेल, त्या इन्शुरन्समध्ये ते त्याचा इलाज करून घेईल. बट इथे शब्द काय मित्रांनो, काय शब्द इथे, अनइन्शुअर्ड. अनइन्शुअर्ड. आता मला सांगा, अनइन्शुअर्ड जर असेल आणि तो जर फायरमध्ये काय झालेला आहे, डिस्ट्रॉय झालेला असेल, ओके, तर अशा कंडिशनमध्ये काय येणार, कोणी त्याला पैसा देईल का, कोणाकडे तो क्लेम करायला जाईल का पैशांसाठी, नाही जाणार. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जर अनइन्शुअर्ड गुड्स जर झाला तर काय असतो, सर्व गुड्सचा काय असतो, लॉस झालेला असतो. म्हणजे एक्झाम्पल, आता बघा या ठिकाणी काय होतं, एक्झाम्पल 10,000चा गुड्स होता, त्यापैकी इन्शुरन्स अमाऊंट मिळाली होती 8,000, फक्त 2,000चा काय झाला, त्याला लॉस झाला होता. फक्त काय झाला होता, 2,000चा काय झाला होता, त्याला लॉस. पण या ठिकाणी पूर्ण लॉस होऊन जाईल. म्हणजे माल विकलाय का आपण TCला, आणि इथे काय येणार, PDला. आता ते वरचं उदाहरण सांगतो. आता मी शॉर्टकट लिहितो. टोटल गुड्स कितीचं होतं, 10,000, ओके, आणि ते जळालं, काय झालं, जळालं. मग आता मला सांगा, फायरमध्ये तो काय झाला, जळाला. आता मला सांगा, तो क्लेम करेल का कुठे, नाही करणार. तर इथे काय झालं, 10,000, म्हणजे 10,000ची अमाऊंट कुठे जाणार, TCला, आणि 10,000ची अमाऊंट कुठे जाणार, PDला. कशावरनं तुम्ही सांगतात की पूर्णच माल जळायला असेल, ओके. आता मला सांगा, आग लागते त्यावेळेस पूर्णही जाऊ शकतो का, काही माल हा काढलाही जाऊ शकतो, तो विषय नाही. तुमचा 50 लाखाचा माल 10 लाखाचा तुमचा जळाला आणि 40 लाखाचं राहिलं आहे, ते वेगळी गोष्ट आहे. ते 40 लाख जर राहिले असतील तर ते काय येईल, तुमच्या स्टॉकमध्ये दिसेल. बट या ठिकाणी काय आहे, तुमचं अनइन्शुअर्ड गुड्स काय होतोय, फायर होतोय. म्हणजे काय, इन्शुरन्स काढलेला न काढलेला. आता या ठिकाणी मी फक्त 10,000 का घेतले, आता असेल ना त्याचा लाखोचा माल असेल, करोडोचा असेल, बट त्याचा एवढा माल काय झाला, जळाला, ओके. तर यापैकी त्याला 8,000 तरी मिळत आहेत. काय मिळत आहेत, 8,000 तरी मिळत आहेत. फक्त 2,000चं त्याचं काय होतोय, लॉस होतोय. बट इथे तर काहीच नाही ना, इथे 10,000चं काय झाला, जळाला टोटल गुड्स, आणि 10,000च त्याला काय होईल, लॉस होईल. आलं लक्षात. म्हणजे इन्शुरन्स न काढल्याचे हे सर्व दुष्परिणाम आहेत. मग तो काय करेल, मोठा जर करोडोचा माल असेल आणि सर्व जळाला तर तो काय येईल, रस्त्यावर येईल ना. त्यामुळे काय करायचं असतं, इन्शुरन्स काढून घ्यायचं असतं. तुम्ही कुठलाही बिझनेस करा. आलं लक्षात. इन्शुरन्स हे लई महत्त्वाचं असतं बाबा आजचा जगामध्ये. मग तुम्ही कुठलाही इन्शुरन्स काढा, लाईफ इन्शुरन्स काढा, मेडिकलचा इन्शुरन्स काढा, तुमचा बाईकलाही इन्शुरन्स असतो, ओके. बाईक जर कुठे ॲक्सिडेंट झालं, कुठे काय झालं तर काय करावं लागतं तुम्हाला, इन्शुरन्समध्ये सर्व गोष्टी कवर करून दिल्या जातात, ओके. चलो मग नेक्स्ट, अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे सेल केला पण लिहिलंच नाही, किंवा गुड्स वर्थ रुपीज, काही अमाऊंट असेल, वर सोल्ड म्हणजे काय, सोल्ड म्हणजे काय, सेल्स. आलं का लक्षात, सेल्स, बट नो एंट्री वॉज मेड in the books of account. No entry made books of account. बघा इथे काय म्हणतोय मित्रांनो, हा अनरेकॉर्डेड सेल्स. काय म्हणतोय इथे, अनरेकॉर्डेड सेल्स, किंवा त्यालाच काय म्हणू शकतो, गुड्स वर्थ रुपीज काय दिलेलं असेल, वर सोल्ड सेल्स केलं आहे, बट काय इथे, बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ द अकाउंट. माल विकला पण त्याच्यावाली काय केली, त्यांनी एंट्री केलीच नाही. तर अशा कंडिशनमध्ये काय येईल बघा, अशा कंडिशनमध्ये बघून घेऊ दोन इफेक्ट काय येत आहेत ते. अशा कंडिशनमध्ये दोन इफेक्ट येणार. आता मला सांगा, अनरेकॉर्डेड सेल आहे,
ओके. मग सेल जर केलेला आहे आणि तो जर रेकॉर्ड नाही केला तर मग त्याला काय करावं लागेल, परत त्याच्यातच ॲड करावं लागेल. म्हणजे मी काय केलं आहे, 100 आहेत, त्याची चिल्लर आहे, मी त्यातनं 10 काढले, बट मला काय करायचे, 100 पूर्ण करायचे, तर ते 10 मला परत काय करायचं, त्यातच प्लस करावे लागतील. आलं लक्षात? म्हणजे इथे काय येणार, सेल्समध्ये काय करावं लागणार, ॲड करावं लागणार. काय करावं लागणार, ॲड. मग सेल्स कुठे लिहितो, टी सीला लिहितो. आलं लक्षात? टी सीला लिहितो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकतात. टी सीला लिहू शकतो. आणि सेल कोणाला करतो आपण, डेटर्सला. ओके. मग काय येणार इथे, डेटर्स. मग डेटर्स कुठे लिहितो आपण, डेटर्स कुठे लिहितो, बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहितो. आलं का लक्षात? बॅलन्स शीटचा ॲसेटला लिहितो. ओके. मग आता मला सांगा, मी डेटर्सला माल विकला, तर त्याच्यात पण काय करावं लागेल, डेटर्समध्ये काय करावं लागेल, ॲड. आलं लक्षात? म्हणजे हे शॉर्टमध्ये कसं लिहिणार, डेटर्समध्ये ॲड, अशा पद्धतीने. चलो मग याला हायलाईट करून देतो. ओके. तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी चालत असतात. सॉरी, पूर्ण यालाच हायलाईट केलं गेलं. याला करू, महत्त्वाचं कुठलं आहे आपल्याला, हे टी सी. ओके, क्लिअर. चलो मग, आणि इकडे काय येणार, डेटर्समध्ये ॲड. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुम्हाला अशा टाईपचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अधूनमधून मिळत असतील. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती कधीही कॉल करा. एक्झामचा टाईम आला तुम्हाला याचा खूपच उपयोग होईल. आणि याला मी का जास्त वेळ देतो, एकच लक्षात ठेवा, जोवर तुम्हाला ॲडजस्टमेंट जमत नाही तोवर 15 मार्कांचा तुम्हाला प्रॉब्लेम जमणार नाही. आता हा काय झाला, अनरेकॉर्डेड सेल्स. मग याचं अपोजिट काय होईल, अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड परचेस. मग आता एक लक्षात ठेवा, हेच येईल परत त्या ठिकाणी, गुड्स वर्थ. एक लक्षात ठेवा, आता तुम्ही स्वतःच लिहून घ्यायचं हां, हे परत मी लिहित नाही. बघा काय लिहिणार, गुड्स वर्थ रुपीज, जे असेल ते दिलेलं, वर परचेस. आता इथे काय होता, सोल्ड होता, फक्त इकडे काय येऊन लागल, परचेस. बट काय होईल इथे, बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे इकडे काय होता, सोल्ड, आणि इकडे काय येणार, परचेस येणार. एवढाच फक्त फरक आहे. म्हणून मी इथे फक्त काय करतो, नो एंट्री वॉच, कशासाठी, परचेस. अशा पद्धतीने शब्द येईल. तर तुम्ही अगोदर हे बघा, हे इथे मार्किंग केलेली, इथे हे जसं तसं लिहा, फक्त याच्या जागेवर काय टाका, परचेस टाकून द्या. एवढंच डिफरंट आहे, बाकी काय नाही. ओके. मग याचे 2 इफेक्ट लिहून घेऊ, याचेवाले 2 इफेक्ट लिहून घेऊ. सॉरी, पेन जरा चेंज झाला, पेन. ओके. अनरेकॉर्डेड परचेस. आता अनरेकॉर्डेड परचेस, आता जसं सेल्समध्ये ॲड केलं तसं परचेसमध्ये ॲड करायचं आहे. काय नवीन आहे का याच्यात, परचेसमध्ये काय करायचं, ॲड करा. मग परचेस कुठे लिहितात, टी सीला नाही, कुठे लिहितात, टी डीला. टी डीमध्ये काय होणार, ॲड होणार. आणि सेकंड इफेक्ट, परचेस म्हणजे काय, मी कोणाकडनं आणलं आहे, मग तो काय माझा क्रेडिटर्स आहे, मग क्रेडिटर्समध्ये काय होणार, ॲड. काय होणार, ॲड. म्हणजे सी आरमध्ये ॲड. मग सी आर कुठे लिहितो मित्रांनो, क्रेडिटरचा शॉर्ट फॉर्म काय आहे, सी आर. ओके. क्रेडिट आणि क्रेडिटर्स वेगवेगळे. क्रेडिटर्स ॲड, मग हे कुठे लिहितो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितो, क्रेडिटर्स. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं बॅलन्स शीटच्या याला. ओके. तर याचं मी जरा हायलाईट करून देतो. बघा, महत्त्वाचं काय आहे, शॉर्ट, काही ठिकाणी शॉर्ट महत्त्वाचं नाही, इथे काय येणार, महत्त्वाचं परचेसमध्ये ॲड आणि क्रेडिटर्समध्ये ॲड, आणि ते कुठे लिहितो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहितो. एवढं लक्षात ठेवा. इथे काय आहे महत्त्वाचं, सेल्समध्ये ॲड, आणि इथे काय, डेटर्समध्ये ॲड. आलं का लक्षात, डेटर्समध्ये ॲड. अशा पद्धतीने आपण लिहित असतो. चला मग नेक्स्ट बघू आता,
15 नंबरचा. आता बघा, एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ॲडजस्टमेंट ह्या फक्त फायनल अकाउंट पुरतात सीमित आहे. नाही, तुम्हाला पूर्ण अकाउंटला ह्या गोष्टी तुम्हाला कामात येतील. ओके, तर नेक्स्ट आहे आपलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. काय म्हणतोय आता आपण? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाव. जे कॅपिटल आहे त्याच्यावर काय द्यायचं आहे? इंटरेस्ट द्यायचं असं ठरलं आहे. ओके, तर आता मला सांगा, कॅपिटलला इंटरेस्ट मिळत आहे म्हणजे काय? कॅपिटल वाढते तुमची. ओके, जसं आपण बँक लोनमध्ये काय केलं? बँक लोनमध्ये ॲड केलं, त्याचप्रमाणे काय करावं लागेल? कॅपिटलमध्ये काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. मग कॅपिटल कुठे लिहितो आपण? बॅलन्स शीटच्या कुठे लिहितो? लायबिलिटी साईडला. आलं लक्षात? मग महत्त्वाचं काय आहे? कॅपिटलमध्ये ॲड, किंवा याला शॉर्टमध्ये काय करू शकतो? असं लिहू शकतो, कॅपमध्ये ॲड, असंही तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकतात. आणि कॅपिटलला इंटरेस्ट दिला म्हणजे आपला काय असतो मित्रांनो? लॉस असतो. एवढंच लक्षात ठेवा. काय असतो? लॉस असतो. आपला नाही, कंपनीचा लॉस असतो. ओके, मग शॉर्टमध्ये काय लिहिणार? कॅपमध्ये ॲड, आणि दुसरं PD ला. आलं लक्षात? नेक्स्ट, अजून पुढे 5-6 राहिले फक्त, टू बी कंटिन्यू. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता कॅपिटल झालं, नंतर काय येतं आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झाल्यानंतर याला अजून काय म्हणू शकतात? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज चार्ज. आता मला सांगा, ड्रॉइंग म्हणजे काय? पेंटिंग करणे का एखादं चित्र काढणे? नाही, अकाउंटच्या भाषेत आहे ड्रॉइंग म्हणजे पर्सनल यूज. काय ड्रॉइंग म्हणजे काय? आता मी इथे लिहून देतो, ड्रॉइंग मीन्स पर्सनल यूज. काय? पर्सनल यूज. कुठलीही बिझनेसमधली वस्तू जर तुम्ही स्वतःसाठी यूज करत असणार तर ती काय झाली? पर्सनल यूज. आता तुम्ही बिझनेसमधनं काय येऊ शकता? कॅश ऑर काइंड. ओके, फर्निचर यूज करू शकतात. सपोज तुमचं स्वतःचं फर्निचरचं दुकान असेल तर तुम्ही घरी आणू शकतात ना एखादी चेअर तुटल्यावर. आलं लक्षात? तो काय झाला माझा? पर्सनल यूज. आलं लक्षात? मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, तर याच्यावाले 2 इफेक्ट लिहून घेऊत. काय करणार मग? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग हा काय असतो? माझा स्वतःचा, कंपनीचं नाही. कंपनीचं काय असतो? प्रॉफिट असतो. म्हणून हे काय होणार? कॅपिटल मधून काय करावं लागेल? लेस. इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर असते असेल तर ॲड, आणि हे काय होणार? लेस. ओके, आणि मग लेस केलं म्हणजे काय? कंपनीचा फायदा आहे, PCला आहे. बघा या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे म्हणजे काय? कंपनीचा लॉस आहे. ओके, काय इथे? कंपनीचा लॉस. कधी लक्षात ठेवा, बॅलन्स शीट काय आपण स्वतःचं बनवतोय का? नाही, कंपनीचं आहे. म्हणजे काय होणार? कंपनीचा लॉस आहे. काय आहे? कंपनी लॉस. कंपनीचं काय झालं? लॉस. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आता हे मी स्वतः यूज करतोय ना, तर माझा काय झाला? लॉस. आणि कंपनीचा काय झाला? प्रॉफिट झाला. कंपनीचं काय झाला? प्रॉफिट. म्हणून कुठे टाकतो आपण? PCला. आणि लक्षात ठेवा, PCला सर्व काय येतात? प्रॉफिट. आणि PDला काय येतात? सर्व लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला सर्व प्रॉफिट. आलं लक्षात इथपर्यंत? ओके, चला मग नेक्स्ट. 16 झाले. 17 नंबर. आता याच्यात महत्त्वाचं काय आहे? ते सर्व हे महत्त्वाचंच आहे. सिंगल लिहिलं म्हणजे सर्व महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, बिल्स रिसेबल. बिल्स रिसेबल किंवा अजून काय म्हणू शकतात त्यांना? डिझॉनर्ड बिल. काय म्हणू शकतात? डिझॉनर्ड. सॉरी, याला काय म्हणणार तुम्ही? डिझॉनर्ड बिल. आता डिझॉनर्ड म्हणजे काय? न देणे. सपोज मला बँकेचा हप्ता द्यायचा होता 16 तारखेला ह्या महिन्याचा 10,000 रुपये, बट मी ते 10,000 रुपये दिले नाही म्हणजे काय झालं? डिझॉनर्ड झालं.
आलं लक्षात. त्याचप्रमाणे बिल्स रिसिव्ह, मी कोणाला माल विकला असेल तर काय असेल त्याच्याकडनं बिलचे पैसे येत असतील पण तो काय करून येतो, देत नाही, म्हणजे काय डिझॉनर करून येतो. आलं लक्षात. डेटर्स काय करतो, डिझॉनर करून देतो. मग याचे दोन इफेक्ट काय येणार, बिल्स रिसेबल मधून काय करणार, लेस, बरोबर ना. डिझॉनर्ड केलं म्हणजे बिल्स रिसेबलचे पैसे पण ते मिळाले नाही, मग काय करणार, डिझॉनर्डची अमाऊंट काय करणार, लेस. मग याला शॉर्टमध्ये काय करणार, BR मधून लेस असं लिहायचं. आणि बिल्स रिसेबल, बिल कोणाला देतो मी, डेटरला. कोणाला देतो, डेटरला. मग त्याने दिले नाही म्हणून त्याला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. आणि डेटर कुठे लिहितो आपण, डेटर काय लिहितो, ॲसेट असते. आलं लक्षात. म्हणजे एखाद्याने काय केलं, मला बिल दिलंच नाही, ते काय केलं, डिझॉनर केलं, मग माझं काय झालं, त्यातनं लॉस होईल. म्हणून इथे काय होणार, बिल्स रिसेबलमधनं लेस आणि दुसरं काय येणार, डेटर्समध्ये परत ॲड करावं लागेल, परत त्याला सांगावं लागेल, बाबा दे माझं बिल. आलं लक्षात. नेक्स्ट हे झालं बिल्स रिसिवेबल. मग याच्या ऑपोजिट काय असू शकतं, बिल्स पेएबल. जसं मी बिल्स रिसीव करतोय तसं मला पण कोणाला तरी बिल्स द्यावं लागेल ना, बिल्स पेएबल काय करतोय मी, डिझॉनर. म्हणजे मी स्वतः शॉप ऑनर मी काय करतोय, देत नाही त्याला, डिझॉनर्ड. बिल्स पेएबल पे करतोय, इथे काय रिसिव आहे. ओके. मग बिल्स पेएबल जर मी पे करत असेल तर काय करावं लागेल, सेमच आहे, बिल्स पेएबल. आता हे शॉर्टमध्ये नाही लिहित, सॉरी, लॉंगमध्ये असू द्या. इथे काय येईल मग, बिल्स पेएबल. बिल्स पेएबल म्हणणं काय होणार, लेस. आणि आता मला सांगा, बिल्स पे कोणाला करतोय मी, माझा जो क्रेडिटर आहे त्याला. मग इथे डेटर येईल का, नाही, मग त्याचं अपोजिट होईल, डेटर्समधून मध्ये काय करावं लागेल, डेटर्समध्ये डेटर्समध्ये काय करावं लागेल, ॲड. हे बघा सेम आहे, इथे डेटर्स आहे आणि इथे क्रेडिटर, इथे डेटर आणि इथे डेटर आणि इथे क्रेडिटर. आलं लक्षात, काही चेंजेस नाही. नेक्स्ट आता काय बघू आपण, लास्टचे शेवटचे दोन बाकी आहेत. अजूनही मी परत एकदा सांगतोय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा की यूट्यूबला आपलं अकाउंटचं लेक्चर चाललं आहे. आणि विकास अकाउंटन्सी म्हणून माझ्यावाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा मेघ, काय, जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. आणि कमेंट्स पण करा, काही अडचण असेल तर विचारत चला. आणि कोणाला जर क्लास लावायचा असेल तर ते पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट लास्ट इज गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर हीज, कसं करतोय तो, पर्सनल यूज. कशासाठी घेतोय ते, पर्सनल यूज. किंवा टेकन बाय पार्टनर. आता मला सांगा, माझी जर स्वतःची फर्निचरची दुकान आहे किंवा बुक्सची दुकान आहे आणि माझे मुलं आहेत, तर मी कशाला विकत आणू, बरोबर आहे ना. माझी जर स्वतःची बुक्सची दुकान आहे तर मी कशाला विकत आणू, मग मी काय करेल बरं, माझ्याच दुकानातनं काय करून घेईल, ते बुक्स ते घेऊन मी माझ्या मुलाला देऊन टाकेल. किंवा माझी फर्निचरची दुकान आहे तर मी काय करेल, त्या फर्निचरची दुकानातनं मला जर एखादं टेबलची आवश्यकता असेल तर मी कशाला विकत आणाल, तर त्याच्यातनं मी घेऊन टाकेल. ओके. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर हीज पर्सनल यूज. काय शब्द इथे, पर्सनल यूज. आलं का लक्षात, काय शब्द इथे, पर्सनल यूज. किंवा टेकन बाय पार्टनर. तर एक लक्षात ठेवा, जर शॉपमधनं जर मी माझ्यासाठी जर वस्तू घेत असेल तर तो विकलाय का मी माल, नाही, तर काय येणार, TCला. आणि आपल्याला माहितीच आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय असतो, न विकलेला माल. आलं लक्षात. TC कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून शॉर्टकट. आणि इथे बघा, ॲड इन त्याचं ड्रॉइंग्स, जे ड्रॉइंग्स दिलेलं असेल ना पहिले ते. किंवा काय होऊ शकतो मग अजून दुसरं, कॅपिटल
मधून लेस करू शकतो मी, जे त्याचं कॅपिटल आहे त्यातनं काय करू शकतो, लेस करू शकतो. ओके, हे झालं पहिलं. आणि करंट अकाउंट जर क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल, काय करंट अकाउंट, ते करंट अकाउंट कसं आहे तर मी सांगतो, कॅपिटल अकाउंट सारखंच असतं. हे बघा, हे झालं पहिलं. किंवा क्वेश्चनमध्ये जर करंट अकाउंट असेल, काय असेल, करंट अकाउंट जर दिलेलं असेल तर करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार, डेबिट साईडला. कुठे लिहिणार, डेबिट साईडला. काय लिहिणार, ड्रॉइंग म्हणून लिहिणार. डेबिट साईडला काय लिहिणार, ड्रॉइंग म्हणून लिहिणार. ओके, ड्रॉइंग असं लिहायचं. कुठे, करंट अकाउंटच्या डेबिटला. हे झाले तुमचे इफेक्ट. ओके, चलो नेक्स्ट. 20 लास्ट इज 20 सेंचुरी चालू आहे. ओके, 2020चं चालू आहे. डिबेंचर्स, काय डिबेंचर्स, ॲसेट असते आपली. आलं का लक्षात. आता डिबेंचर्स असेल तर काय असतं बघा, डेबिट साईडला आला तर आता बघा, डिबेंचर्स काय आहे, कुठे आला, डेबिट साईडला. म्हणजे कुठलं अकाउंट, ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये असतं का डेबिट, हां नसतं. ओके, डिबेंचर्स हे काय असतं, डेबिट साईडला आला तर ॲसेटला लिहायचं. कुठे लिहिणार, ॲसेट. ओके, आणि याचं अपोजिट, क्रेडिट साईडला आला तर काय होणार मग, लायबिलिटी. काय होणार, लायबिलिटी. आलं लक्षात. हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. डेबिट साईडला आला तर ॲसेट, क्रेडिट साईडला आला तर लायबिलिटी. ते कसं येतं आपण क्वेश्चन सोडवताना सांगेलच मी तुम्हाला, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. चला मग पहिल्यापासून आपण एकदा पहिले रिव्हिजन करून घेऊ, जे तुम्हाला मी अगोदर सांगितले ती. ओके, बघा, फायनल अकाउंटमध्ये किती अकाउंट असतात, एकूण 3 अकाउंट असतात. आणि फायनल अकाउंट हे किती मार्काला येत असतं, किती मार्काला येत असतं सांगा, किती, 15 मार्काला. ओके, त्याच्यामध्ये पहिलं अकाउंट कुठलं असतं, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला कुठले कुठले आयटम येतात ते पहिले आपण बघायचं असतं. मग याला मी काय काय पद्धत सांगितली तुम्हाला, जे अनसॉल्व किंवा जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत, सर्व सॉल्व प्रॉब्लेम जे आहेत बुकमध्ये, सॉल्व प्रॉब्लेम त्याच्यावाले क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यावाला काय करायचं तुम्ही लिहित चालायचं. ओके, हे तर तुम्हाला नोट डाऊन करायचं, जे डेबिट आणि क्रेडिट. झालं का ट्रेडिंग अकाउंट, फर्स्ट रिव्हिजन चालली आहे मित्रांनो. आता सेकंड कुठलं आहे आपलं, हे कुठलं अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये पण काय असतं, डेबिट आणि क्रेडिट असतं. तर डेबिट आणि क्रेडिट हे काय करायचं आहे तुम्हाला सर्व बघायचं आहे, डेबिट आणि क्रेडिट बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही डेबिट साईड, ही क्रेडिट साईड, हे डेबिटचे आयटम आणि हे क्रेडिट. हे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये. क्लिअर इथपर्यंत. नंतर लास्ट येते ते बॅलन्स शीट. काय येत असतं, बॅलन्स शीट. असे 3 अकाउंट येत असतात. 3 अकाउंट हे काय खूप जास्त तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला, बट काय एवढं जास्त नसतं. आलं लक्षात. 20-25 मिनटात सॉल्व होतं, जर तुमची जर व्यवस्थित प्रॅक्टिस असेल तर. 25 ते 30 मिनटात हे सॉल्व करावंच लागतो. जर जास्त वेळ दिला, 1 तास, तर गेले मग. सुरुवातीला हे लागू शकतो, पण प्रॅक्टिसने, प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन म्हणतो ना, त्या पद्धतीने. ओके, बॅलन्स शीटमध्ये डेबिट क्रेडिट नसतं, लायबिलिटी ॲसेट असतात. हे लायबिलिटीचे आयटम्स, हे ॲसेट्स. मग ॲसेट्स कुठले कुठले ते सर्व तुम्ही काय करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, नंतर नेक्स्ट स्टेप होती आपली क्वेश्चन. आता क्वेश्चन आल्यानंतर काय करतो आपण, कुठला आयटम कुठल्या साईडला जातो ते सर्व लिहायचं. आता तुम्हाला अनसॉल्व प्रॉब्लेम सर्व दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं, सॉल्व प्रॉब्लेमचे सर्व तुम्ही काय करायचं, ॲडजस्टमेंट आणि त्याचे 2 इफेक्ट लिहून काढायचे. आता तुम्हाला तर समजवलंच. तर सर्वात अगोदर काय करावं लागेल, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग काय, माझी ॲसेट आहे. फर्निचर काय, ॲसेट आहे. अशा पद्धतीने सर्व लिहित चालायचं. नंतर हे बघा, ड्रॉइंग्स आहे. ड्रॉइंग्स मी आता शिकवलं, कॅपिटलमधनं काय होणार, लेस. एवढं सोपं आहे. ओके, आलं का लक्षात. नेक्स्ट
आता बघा पर्टिक्युलर हा काय आहे डेबिट बॅलन्स, हा काय आहे क्रेडिट, म्हणजे ही काय आहे सर्व क्रेडिट साईड आहे, ही काय आहे सर्व डेबिट साईड आहे. आलं लक्षात. आता शेवटचं बघितलं ना डिबेंचर्स, जर ॲसेटला आला तर काय होते ती आपली ॲसेट, आणि क्रेडिटला आला तर काय होते लायबिलिटी, म्हणजे बॅलन्स शीटचा लायबिलिटीला टाकायचे. डिबेंचर्सबद्दल सांगतोय, आलं का लक्षात. ओके, मग या ठिकाणी काय करायचं आहे सुरुवातीला, काय कुठला आयटम कुठे जातो. आता वेजेस कुठे येतो टी डीला, वेजेस कुठे सॅलरी कुठे जाते पी डीला, हे असं सर्व 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 लिहून घ्यायचं. कॅपिटल कुठे येतं लायबिलिटीला, असं लिहिलं. बिल्स पेएबल येते लायबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी. परचेस रिटर्न म्हणजे काय, परचेस रिटर्न म्हणजे काय, परचेस म्हणणं लेस, बरोबर ना, रिटर्न केले. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, बँक लोन लायबिलिटी. इंटरेस्ट रिसिव्ह म्हणजे काय येतोय मला इन्कम आहे म्हणून पी सीला. आर डी डी काय आहे डेटर्स म्हणणं लेस, म्हणजे काय येणार ॲसेट साईडला बघायचं काय काय नाही, म्हणजे काय होणार डेटर्स म्हणणं लेस होणार, आणि सेल्स काय येतो टी सीला, अशा पद्धतीने. ओके, हे सर्व आयटमचं लिहिलं गेलं. नंतर ॲडजस्टमेंटवर यायचं. मग ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे दोन इफेक्ट आहेत. स्टॉक इन हँड दिसलं का हा शब्द, मग याचे दोन इफेक्ट मी तुम्हाला लिहून दिले, तुम्ही पाठ करा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टी एक्सपेन्स आणि वेजेस, मग याचे परत दोन इफेक्ट येणार, ते तुम्हाला लिहून दिलेले आहेत. 1-1.5 तासापासून तेच चाललं आहे सर्व, ते तुम्ही लिहायचं आता प्रॅक्टिस म्हणून. आलं का लक्षात. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे काय करायचे आता तुम्ही प्रॅक्टिस म्हणून 2-2 इफेक्ट लिहायचे आहेत. आलं लक्षात. आणि याचा फोटो काढायचा आणि माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला मला पाठवून द्यायचा. काही चुकलं असेल तर मी त्याला रिप्लाय करेल. आणि जर कोणाला क्लास लावायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तुमचे हे सर्व क्लास ऑनलाईन होतील आणि एकदम कमी फीमध्ये होईल. आणि माझं जर शिकवण्याचं आवडलं असेल तरच फॉरवर्ड करा, नसेल आवडलं तर नो प्रॉब्लेम. ओके, चला मग याच्यामध्ये काही चुकलं असेल तर ते इग्नोर करा, जे महत्त्वाचे ते तुम्ही घ्या. बट काही शब्द चुकीचे बोलले गेले असतील, बट चुकलेलं नसेल असं मला वाटतं आहे. ओके, तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, तर माझावाला सध्याला क्लास हा पुण्यामध्ये, कुठे माझा पुणे इथे माझी ब्रँच होती. बट याच्यामुळे करोनामुळे सर्व बंद झालं आहे. ओके, त्यामुळे मी आता सुरुवात केली ऑनलाईन. कुठे माझा क्लास पुण्यामध्ये. तर तुम्हाला व्यवस्थित जर कळालं असेल लेक्चर तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रे पोरांनो. ओके, थँक्यू सो मच.